आता गुरु हा 5व्या घराचा बेस्ट पोझिशन म्हणेल. म्हणजे त्यांचा गुरु बसलेला पण असेल किंवा 9 नंबर आहे 12 नंबर आहे, खूप छान. 5वं घर मंगळाला संततीसाठी एक तर म्हणजे प्रॉब्लेम नाही होत, मुलं मंगळासारखेच असतात. कडक स्ट्रेट फॉरवर्ड, मेहनती, गरम तापड डोक्याची. 5वं घर हे रोमॅन्टिक रिलेशनशिपचं पण आहे, त्यामुळे इमोशनल अटॅचमेंट आता पार्टनरला. देवदास बनण्याचे चान्सेस मला वाटतं या घरात जास्त असतील ना? असू शकतं. घरी कधी कधी परिस्थिती वाईट असते म्हणून शिक्षणाला 1-2 वर्षाचा गॅप पडतो, कधी नापासच होऊन जातो, कधी असं वाटतं की इंजिनिअरिंगला गेलो, मला आर्ट्सला जायचं होतं, मध्येच सोडून दिलं. केट्या लागतात म्हणता येईल तसं. हे आजारपण, कोर्ट कचेरी आणि कर्ज हे 6व्या घराचे कॉमन फारच इम्पॉर्टंट आहे हां व्ह्यूअरसाठी. 6वं घर हे तुमचं डेली रुटीन पण दाखवतं. 7व्या घरात 7वं घर सर्वात स्पेशल घर आहे. मॅरेज, लग्न, सर्वात जास्त चर्चेचा टॉपिक म्हणजे 7वं लग्न. म्हणजे शुक्र स्वराशीमध्ये बसल्यासारखाच आहे 7व्या घरात. बरं. आणि शुक्र 7व्या घरात म्हणल्यावरती एकदम रोमॅन्टिक पार्टनर झालं. 8वं जे घर झालं ते झालं सडन इव्हेंट. म्हणजे 8व्या घरामध्ये असं आहे की इमोशनल ओव्हर थिंकिंग, खूप जास्त विचार करणे. सडन इव्हेंट जरी झालं तरी खूप जास्त विचार करतात. शुक्र संपत्तीला त्यामुळे संपत्ती रिलेटेड सडन इव्हेंट व्हायची शक्यता आहे. मी असं नाही म्हणत लॉसच होईल किंवा गेनच होईल. जसं गुरुच्या केसमध्ये सांगितलं की लॉसची शक्यता कमी आहे. इकडे दोन्ही आहे, प्लस मायनस. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती पुन्हा जे गेस्ट आहेत ते आहेत रिद्धिश चौधरी, आका इंजिनियर पंडित. आपण ज्योतिष बघा, स्वतःची कुंडली स्वतः वाचायला शिका, हा जो मास्टर क्लास सुरू केलेला आहे त्याच्यामधला आजचा हा दुसरा पार्ट आहे. पहिला पार्ट ऑलरेडी रिलीज झालेला आहे आणि तो सर्वांना आवडलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण ज्या 12 घरामधली 4 घरं त्याच्याविषयी पूर्णपणे संपूर्ण असं विश्लेषण केलं होतं, त्याचाच आजचा हा पुढचा पार्ट आहे. तर जास्त वेळ घेत नाही, ओळख झालेली आहे आणि हा कंटिन्युटी पार्ट आहे म्हणून जास्त वेळ न घेता सरळ आपले जे गेस्ट आहेत रिद्धिश चौधरी इंजिनियर पंडित यांच्याकडे वळूयात आणि बघूयात जिथे आपण थांबलो होतो तिथून पुढे आपल्याला काय ऐकायला मिळतंय ते. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? छान. ओके, सुरू करूयात. हो. ओके. जिथे आपण थांबलो होतो मला असं वाटतं की आपण कुंडलीच्या 12 घरांपैकी 4 घरांविषयी संपूर्ण विश्लेषण दिलं होतं. आता आपण मला वाटतं सरळ 5व्या घरापासून सुरू करूयात. ओके सर. येस, तीच कुंडली आपल्या समोर आहे आणि आपण आता 5व्या घरापासून सुरू करूयात सर. बोला. आता 5व्या घराचं वैशिष्ट्य सांगतो मी. 5वं जे घर आहे आता ते झालं एज्युकेशन. आता एज्युकेशन 4थ्या घरावर नाही दिसतं, ते आपलं स्कूलिंग झालं. म्हणजे 12वीपर्यंत 10वीपर्यंत. आता 10वी-12वी नंतर जेव्हा ग्रॅज्युएशनचा विषय येतो तेव्हा 5वं घर पाहिलं जातं. तर 5वं घर एज्युकेशन झालं, मुलांचं झालं, म्हणजे संतती म्हणून आपण. बरोबर. मग अजून हॉबी, क्रिएटिव्हिटी, म्हणजे आपण त्यांचा आता आपण एक ग्रह आला. क्रिएटिव्ह कोण आहे, पटकन आयडिया सुचतात. अच्छा. हे स्ट्रॅटेजी पण म्हणू शकतो. बुद्धिमत्ता पण याच्यात दिसते का? इंटेलिजन्स. आणि सेल्फ एक्सप्रेशन, स्वतःला कसं एक्सप्रेस करता. ओके. आणि हे कुठे ना कुठे मला म्हणजे वैशिष्ट्यामध्ये पण आहे. आणि आपण समोरच्या व्यक्तीवरती किती लवकर विश्वास ठेवू आणि किती नाही हे पण 5व्या घरात दिसतं. म्हणजे 5व्या घरात दिसतं. विश्वास ठेवणे म्हणजे कसं, आपण स्वतःबद्दल सांगतोय आणि आपण कधी सांगतो जेव्हा समोरच्यावर विश्वास आहे. बरोबर बरोबर. सो ते कोण किती सांगणार आणि किती लपवणार ते म्हणजे याच्यात शिक्षण हा सर्वात महत्वाचा घटक आहे मला वाटतं. आणि ते पण प्रोफेशनल शिक्षण पुढे कॉलेजचं, म्हणजे डिग्रीवाला. ओके ओके. आता जी कुंडली आहे त्याच्यात मला वाटतं 9 दिसतंय 5व्या घरामध्ये. काय अर्थ आहे याचा? धनुराशी. धनुराशीचा गुरु म्हणजे मालक आहे गुरु. आता गुरु हा 5व्या घराचा म्हणजे बेस्ट पोझिशन म्हणेल मी. बर. म्हणजे त्यांचा गुरु बसलेला पण असेल किंवा 9 नंबर आहे 12 नंबर आहे, खूप छान. शिक्षणामध्ये आवड असते, शिक्षण हे स्मूथली जातं. आता इथे कुठलाही ग्रह नाही या कुंडलीमध्ये. कोणाचा समजा दुसरा ग्रह इथे असू शकतो, त्या ग्रहाप्रमाणे आता मी सांगेल की कसं कोणाचं स्लो होईल, कोणाचं फास्ट होईल, कसं होईल. पण गुरु असले की आवड चांगली असते आणि शिकण्याची कायम हे असते. नॉलेज आपण जेवढं अपग्रेड करू तेवढं चांगलं त्याला राहतं. यांच्यासाठी शिक्षण चांगलं आहे. म्हणजे आता ही जी कुंडली आपल्या हातात आहे त्यांचं स्मूथ शिक्षण आहे, हुशार माणूस आहे. आणि विश्वास पण लगेच ठेवणार. लगेच म्हणजे मी म्हणतो की समोरच्याला असं वाटलं, म्हणजे मी असं नाही म्हणते की कोणालाही काही सांगत राहतात, पण असं की वाटलं की आपले वाईव्स मॅच होत आहेत, वाईव्स मॅच व्हायला लागले की ते सांगायला सुरू. एक्स्ट्रोवर्ट म्हणू शकतो का याला?
एक्स्ट्रोवर्ट selective. नाही म्हणता येणार. Selective हां, extrovert. कारण की एक्स्ट्रोवर्ट आहे का नाही हे आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या घरामध्ये म्हणतो. कम्युनिकेशन, हा हा जो माणूस म्हणजे संकोचून बसलाय, हम्म. हाईड करतोय, हम्म. तो इंट्रोवर्ट एक्स्ट्रोवर्ट वरनं कळतं. पण बरं. आता 5व्या घर गुरुला अजून एक आहे, हम्म. संततीला प्रॉब्लेम नाही येत. प्रॉब्लेम नाही येत बर. म्हणजे आता इथे तर कुठलाही ग्रह नाही आहे, पण हम्म. समजा कोणाचा गुरु असेल, संततीला प्रॉब्लेम नाही येत. हम्म. आणि जसं मी म्हटलं की तिसऱ्या घरामध्ये गुरु असेल तर म्हणजे लहान भाऊ बहिणींचं आयुष्य चांगलं असतं. हम्म. इथे मुलांना चांगलं असतं. बरं. आणि म्हणजे असं आपण नॉलेजेबल, त्यांचं पण शिक्षण चांगलं होतं. ते हम्म. पण कदाचित धार्मिक आध्यात्मिक वाल्या म्हणजे पाथवरती जाऊ शकतात. हम्म. हे आहे गुरुमध्ये. हम्म. आता एक 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 सुरू एक एक करू. करूयात. मंगळ घेऊयात. 5व्या घरात हां, जर मंगळ मेष असेल तर. वृश्चिक असेल हम्म. आणि मंगळ असेल किंवा कोणाचा बसलेला, हम्म. मंगळ 5व्या घरामध्ये बोलायला स्ट्रेट फॉरवर्ड, हम्म. आणखी एक्सप्रेशन्स आहे आणि हां, एक राहिलं हम्म. 5व्या घरामध्ये म्हणजे स्पोर्ट्स, हे म्हणजे आता हॉबीजमध्ये त्याची स्पोर्ट्सवाले हॉबीज असतात. हम्म. मंगळाला खेळ आवडतात, अच्छा. खेळामध्ये फार इंटरेस्ट असतो. हॉबीज पण 5व्या घरात 5व्या दिसतात. घरात. हां. बरं. आणि 5वं घर आता अजून एक राहिलं, रोमॅन्टिक रिलेशनशिपचं पण असतं. हम्म. कोणाचे लव्ह मॅरेज होणारे, ब्रेकअप होणारे. अच्छा. गुरुमध्ये एक गोष्ट सांगायची राहील की त्यांचे लव्ह मॅरेज व्हायची शक्यता जास्त असते. हम्म. सो आता आपण त्या 7व्या घरावरती घेऊयाच, हम्म. आहे का नाही बर, वगैरे. बर. पण मंगळाला पण असे तसेच स्वभावाचेच आपले पार्टनर असतात, हम्म. की म्हणजे गरम, स्ट्रेट फॉरवर्ड. आता 7व्या घराला मंगळाला पण ते ॲप्लिकेबल होईल बऱ्यापैकी. पण बरोबर. हे रोमॅन्टिक रिलेशनशिप म्हणजे आपण लग्नाआधीचे जे रिलेशनशिप आहेत हम्म. ते 5व्या घरानं दिसतात. बर. 5वं घर मंगळाला संततीसाठी हम्म. एक तर म्हणजे प्रॉब्लेम नाही होत, म्हणजे प्रॉब्लेमचा काही विषय नसतो. हम्म. मुलं मंगळासारखेच असतात. कडक. हां, कडक, स्ट्रेट फॉरवर्ड, हम्म. मेहनती, हम्म. गरम तापट डोक्याचे. हम्म. म्हणजे कोणाला असा असेल प्रश्न की माझी मुलं कसे राहतील स्वभावाने, तर आज कळून कडक. जाईल. अरे हां. ओके, आता अजून हां, शुक्र. हां, पुढे शुक्र हां, घेऊयात. हां. हां, शुक्र. आता वृषभ आणि तूळ तूळ. यांचा मालक शुक्र. हम्म. शुक्र जर मी क्रिएटिव्हिटीची गोष्ट केली मगाशी, एकदम खूप छान आयडिया जमतात. डिझायनर असतात 5व्या घरात शुक्र. आर्टिस्टिक. आर्टिस्टिक किंवा आपण असं म्हणतो ना की भले त्यांचं प्रोफेशन डिझायनरमध्ये नसेल, आर्टिस्ट नसतील, पण रांगोळी काढण्यामध्ये छान रांगोळी काढतात. बरं. डिझाईन वगैरे म्हणजे आपण म्हणतो फोटो एडिटिंग वगैरे खूप छान येते. बरं. असं ग्राफिक डिझाईन वगैरे पण त्यांची खूप छान, म्हणजे डिझाईनमध्ये थोडक्यात ते क्रिएटिव्ह असतात. बरं. म्हणजे थोड्यात आर्टला related, फेवरेबल हां. आहे. म्हणजे त्यांच्या हॉबी पण तसंच असतं. आर्ट, ब्युटी रिलेटेड काहीतरी, ज्वेलरीचं, आर्टिफिशियल ज्वेलरीचं काहीतरी करूया. क्रिएटिव्ह कामं करायला खूप आवडतात. बरं. आणि शिक्षणालाही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे शुक्र आहे म्हणल्यावरती शिक्षण सुरळीत जातं, काही प्रॉब्लेम नसतो त्याच्यामध्ये. आता प्रत्येक नाही शुक्रामध्ये आता प्रत्येकाचा वेगळा वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो. म्हणजे दुसरा ग्रह आहे सोबत, जो ग्रह असेल त्याप्रमाणे प्लस मायनस होतात. बरोबर. पण क्रिएटिव्हिटी चांगली असते बऱ्यापैकी, आणि रोमॅन्टिक असतात 5वं घर, आणि रिलेशनशिप व्हायची शक्यता असते लग्नाआधी. म्हणजे एकदा दोनदा रिलेशनशिप किंवा एकदा तरी अफेअर्स म्हणायचे. अफेअर, लग्नाआधी, एक्स्ट्रा मॅरिटल नाही म्हणते मी. लग्नाआधीचे अफेअर किंवा रिलेशन्स असू शकतात. लव्ह रिलेशनशिप. ओके, ठीक आहे. 1-2 होऊ शकतात. बरं, ठीक आहे. आता पुढे जाऊया, मिथुन आणि कन्या. बरं. त्यांचा मालक आहे बुध. बुध 5व्या घरात. हे आता 5वं घर बुद्धिमत्तेच आहे, आणि बुध त्याच्यात तिथे मग जास्त जोरात सायंटिस्टच होईल. आणि यांचं म्हणजे 5व्या घरात बुध आला की त्यांची आता 5वं घर एज्युकेशनचं पण आहे. 5वं घर एज्युकेशन म्हणल्यावर हे फक्त डिग्री वाईजचं एज्युकेशन नाही आहे. आपण समजा माझ्याकडे कम्युनिकेशन स्किलची कमी आहे, आता मला डिग्री नाही घ्यायची, पण मला माहिती आहे कमी म्हणून मी ऑनलाईन कोर्स करतोय, ऑफलाईन करतोय, आणि माझे स्किल वाढवतोय. हे बुधाचं असं असतं. म्हणजे त्याला वेगळे वेगळे विषय शिकायला आवडतात आणि पटकन शिकतो, फास्ट. जसं कोणाचा शनी वगैरे असेल, मी असं नाही म्हणत त्यांना म्हणजे बुद्धी कमी असते, पण ते हळूहळू जायला आवडतं त्यांना. बुध असली की फास्ट, पटापट शिकतात एकदम, आणि सोबत राहू असेल तर मग अजून फास्ट होऊन जातं, मल्टिप्लाय झालं ना. बुध 5व्या घरामध्ये अजून एक आहे की 5वं घर हे मी स्ट्रॅटेजी म्हटलं ना, आयडिया, बिझनेसची आयडिया पटापट येतात त्यांना. म्हणजे समजा तो बिझनेस करत जरी नसला, घरामध्ये आपण असतो एक व्यक्ती की तू हे कसं कर, तू सोशल मीडियावर टाक, तू व्हिडिओ एडिट कर, असे पटापट जे आयडिया सुचतात 5व्या घरामध्ये बुध सापडतो.
आता कर्क राशीकडे वळूया. हम्म, कर्क राशीचा मालक आहे चंद्र. हम्म, चंद्र इमोशनल अटॅचमेंट मी बोललो मागच्या भागात पण. हम्म. आता इमोशनल अटॅचमेंट कोणाला झाली? मुलांसोबत. बरोबर. हम्म, आता तसं म्हणजे मुलांना घेऊन असते, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये प्रेम असतं, म्हणजे आणि अटॅचमेंट जरा जास्त असते. मुलांची. म्हणजे चुका जरी करत असतील तरी लाड. ठीक आहे, लाड आहे. लाडे वगैरे हे मोस्टली चालतं. हम्म, 5व्या घरात चंद्र म्हणल्यावर एज्युकेशनला पण त्यांची इमोशनल अटॅचमेंट असते. बरं. सतत शिकत राहावं, हम्म. कंटाळा नाही येत. म्हणून एकाची किती काय शिकत शिकतो? किती खूप जास्त अभ्यास करायची सवय वगैरे. अच्छा. तर ते 5व्या घरामध्ये चंद्राला असा अभ्यास कंटाळा वाचतात. नाही येत. 5वं घर हे रोमॅन्टिक रिलेशनशिपचं पण आहे. हम्म. त्यामुळे इमोशनल अटॅचमेंट आता पार्टनरला देवदास बनण्याचे चान्सेस मला वाटतं या घरात जास्त असतील ना? असू शकतात. चंद्र असल्यावर. चंद्र एस्पेशली राहू केतू सोबत दूषित झालेला असेल, हम्म. पटकन मूव्ह ऑन नाही करतायत, मला तीच परत पाहिजे, मला हां, हां. असं होऊ शकतं, शक्यता आहे. असू शक्यता आहे. ओके. पुढे वळूया सिंहकडे. हम्म. सिंह राशी मालक कोण आहे? सूर्य. सूर्य बसलाय किंवा सिंह राशी लिहिली. हम्म. बोलायला स्ट्रेट फॉरवर्ड. हम्म. आणि सूर्य म्हणल्यावरती सूर्यासारखेच हॉबी, म्हणजे असे मोठे मोठे प्रोफेशन, म्हणजे रॉयल प्रोफेशन, म्हणजे रॉयल त्यांचे असतात. गोल्फ खेळणे, म्हणजे असे मोठे मोठे शौक. अच्छा. छोटे म्हणजे बिलियर्ड्स वगैरे शौक बडी चीज आहे. मोठे मोठे छोटे मोठे काही नसतात. आणि 5व्या घरात सूर्य हा म्हणजे संततीला पण चांगला असतो आणि एज्युकेशनला पण चांगला असतो. एक्सप्रेशनमध्ये हे लोक परत पहिल्या घरामध्ये जर सूर्य चांगला असा म्हणजे रुबाब असतो त्यांचा एक स्पेशल, की प्रेझेंट करताना आपण एकदम स्पेशल पद्धतीनेच प्रेझेंट करतात. 5व्या घरामध्ये शनी राहिलाय फक्त 10वी आणि 11वी रास मकर आणि कुंभ. आता जे मी म्हणलं की शिक्षणाला डिले होता किंवा म्हणजे डिले असे छोटे मोठे कारणांचे असतात. घरी कधी कधी परिस्थिती वाईट असते म्हणून शिक्षणाला 1-2 वर्षाचा गॅप पडतो. कधी नापासच होऊन जातो. कधी असं वाटतं की इंजिनिअरिंगला गेलो, मला आर्ट्सला जायचं होतं, मध्येच सोडून दिलं. केट्या लागतात म्हणता येईल तसं. म्हणजे असं काही ना काहीतरी अडचण येऊन तो स्लोनेस येतो. म्हणजे कम्प्लीट करत नाही असं नाही, करतात कम्प्लीट, पण वेळ लागतो हळूहळू. आणि शनी म्हणल्यावरती आता थोडे इंट्रोवर्ट असतात. समोरच्याला सांगतात पण असं थोडा वेळ घेऊन. त्यांना असं वाटलं की समोरचा माणूस आपल्या सिक्रेट्स बद्दल गैरफायदा घेऊ शकतो, सांगणार नाही आधीच. नको, मला नंतर बोलायचं, बघू आपण. आणि शक्यतो ज्यांच्या जोडीदाराचा 5व्या घरामध्ये शनी असेल तर ते, आता समजा नवऱ्याच्या घरामध्ये शनी आहे, जास्त बोलणारच नाही, किंवा बायकोच्या घरामध्ये शनी जास्त बोलणार नाही, कमी कमी बोलणार, कारण की इंट्रोवर्ट होऊन जातात. नॉन रोमॅन्टिक जोडी होत असेल. नॉन रोमॅन्टिक पेक्षा कुठून तरी जेव्हा बोलायला पाहिजे तेव्हा पण बोलत नाही. हो ना, एक्सप्रेस नाही करता येत. बरं. आणि मुलांच्या बाबतीत काय रिलेशन? मुलांना पण संततीला लेट होऊ शकतं, ते मेन आहे. कारण की आता कसं आहे, सोबत जर शुभ ग्रह असेल, गुरु शुक्र वगैरे, तर इतका प्रॉब्लेम नाही आहे. पण शनी राहू, शनी केतू, डिले होतो, कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. जास्त कॉम्प्लिकेशन पण डिलेच जास्त होतात. म्हणजे एखादं 1 वर्ष व्हायचं असेल तर 3-5 वर्ष लागतात. आता त्याला डिपेंड करतं की जोडीदाराच्या 5व्या घरात काय. कारण कसं आहे, संतती होण्यासाठी काही एका व्यक्तीची हे नाही, दोघांचं आहे. दुसऱ्याच्या व्यक्तीमध्ये चांगलं असेल तर डिले होणार पण नाही. अच्छा, त्यांचं खूप चांगलं असेल तर. म्हणजे समजा एक एक्झाम्पल घेऊया. म्हणजे नवऱ्याच्या 5व्या घरामध्ये असेल गुरु उच्च झालेला आहे आणि तिकडे शनी आहे बायको, तरी पण काही होणार नाही, प्रॉब्लेम होऊन जातं. एखादं 1 वर्ष पुढे मागे प्लस मायनस होऊ शकतो. आता किंवा राहूकडे 5व्या घरात राहू. आता राहू अटॅचमेंट कुठल्या कुठल्या गोष्टींना झाली? मुलांशी देईल, तुमच्या शिक्षणाशी देईल. बरोबर. त्याच्यानंतर मग तुम्ही जर सांगितलं रोमॅन्टिक आहे, तर तिकडं लईच म्हणजे आता त्याच्यावरती एक एक्झाम्पल, त्यासाठीच मी तुम्हाला विचारलं. दिल चीर के देखते राही नाम होगा. एकदा नाही तर 2दा ब्रेकअप होतात, एस्पेशली लग्नाआधी. म्हणजे ब्रेकअप किंवा हार्ट ब्रेक म्हणू शकतो. म्हणजे हार्ट ब्रेकला कसं आहे की गरजेचं नाही, म्हणजे आता रिलेशनशिपमध्ये गेलं नाहीये कोणी, प्रपोज केलं होतं, समोरच्या व्यक्तीने नाही सांगितलं, एकदा नाही तर 2दा या गोष्टी घडतात. म्हणजे राहुला त्याशिवाय चेन नाही पडत असेल, एकदा 2दा ब्रेकअप असतात आयुष्यात. आणि राहूला आता अटॅचमेंट झाली एज्युकेशन सोबत.
हा माणूस थोडा डाऊन टू अर्थ पण असतो शिक्षणाच्या बाबतीत. किती पण शिकला तरी मला अजून शिकायची गरज आहे, मला अपग्रेड करायची गरज आहे स्वतःला, सतत सतत वाटत राहतं. आणि किती शिकलं तरी नाही याला बघ, त्याला चांगलं माझ्यापेक्षा जास्त येतं, मला त्याच्याकडनं शिकायला पाहिजे, मला याच्याकडनं शिकायला पाहिजे. यांना शक्यतो गर्व कमी होतो. शिक्षणाची भूक असते थोडक्यात. म्हणजे आणि एका गोष्टीची हे पण नाही वेगळी. समजा आता ज्योतिष आहे, ज्योतिषच्या 5व्या घरामध्ये राहू आहे, ज्योतिष शिकतोच आहे डीपमध्ये, अजून त्याला त्याचं मन भरत नाहीये. मला आता ग्राफिक डिझाईन पण शिकायची, मला आता इन्फ्लुएन्सर पण शिकायचं, असं एक 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 त्याची आवड असते. पण शिक्षण त्याला असं कायम एज्युकेट करायला शिकत राहावं असं वाटतं, आवडतं. संततीला आता राहू काय होतं, राहू आउट ऑफ द बॉक्स आहे. आता नॅचरल प्रेग्नन्सी कधी कधी नाही होत, IVF होतं, कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, प्लस मायनस होतात गोष्टी, सगळ्यांनाच होतील असं नाही, पण मोस्टली होतात, बऱ्यापैकी होतात. कारण की आउट ऑफ द बॉक्स करायला ना, सगळं आउट ऑफ द बॉक्सच करतो. आणि मुलं हट्टी होतात, राहू सारखे, स्टबॉर्न नेचर नाही, म्हणजे माझं मी खरंच करून राहणार, तर असा त्यांचा मुलांचा स्वभाव असतो. आणि आता युवा केतूकडे, शेवटी केतू आता टोटल राहूच्या अपोजिट, अटॅचमेंट, म्हणजे एज्युकेशनमध्ये इंटरेस्ट कमी, शिक्षणाचाच त्याला इंटरेस्ट कमी असतो. कधी कधी काही 5व्या घरातले राहू शिक्षणामध्ये म्हणजे कम्प्लीट पण करत नाही, सगळ्यांनाच होईल असं नाही, पण केलं तरी असं करायचं म्हणून करायचं कम्प्लीट, ग्रॅज्युएशन सोडून दिलं, दुसरा धंदा केला मध्येच. तर मुलं तर नकोच वाटत असतील, नकोशे होता किंवा कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे आता ते परत मी तेच म्हणतो की जोडीदाराच्या कुंडलीवर डिपेंड आहे. लोक घाबरून जातात लगेच, तर घाबरू नका लगेच. जोडीदाराची कुंडली पण फार महत्त्वाची आहे. जिथं लग्न, मुलं बाळ येतात तिथं जोडीदाराची कुंडली महत्त्वाची आहे. बरोबर. आणि 5व्या घरामध्ये की तू म्हणल्यावर आध्यात्मिक त्यांचे हॉबीज असू शकतात, भगवद्गीता वाचन करणे किंवा हिमालयात जाऊन बसतो जरा, संन्यास घेणे, म्हणजे असं नॉर्मल आहे म्हणजे त्यांना. आणि केतूला एक आहे की केतूचं म्हणजे मी तरी माझ्या एक्सपिरियन्सने सांगतो, आजपर्यंत जेवढे क्लायंट्स भेटले त्यांच्या 5व्या घरामध्ये केतू आहे, त्यांचे 7-8 वर्ष एक रिलेशनशिप होतं लग्नाआधी, आणि ते बरोबर लग्नाआधीच तुटतं. आता काही लोक घाबरतील, घाबरू नका लगेच, घाबरण्यासारखं काय नाही, म्हणजे लग्न होईल ना, पण नाही, लग्न त्या व्यक्तीशी नाही होत, मग दुसऱ्या व्यक्तीशी होतं. कारण की म्हणजे आता समजा कोणी 7-8 रिलेशनशिपवाला बघत असेल आणि असा केतू असेल, घाबरतील लोकांचं म्हणून म्हणलं की पूर्ण कुंडली बघणं महत्वाचं आहे. अगदीच ठीक आहे. हे झालं 5वं घर, याविषयीचे सगळे ग्रहण राशी आपण कव्हर केलेले आहेत. 6व्या घराकडे वळूयात. ओके. आता दुष्टस्थान, 6वं घर, दुष्टस्थान, आजारपण, कर्ज, कोर्ट कचेरी, हे मेन आहे 3. म्हणजे जास्त करून जेवढे पण म्हणजे आता ऍस्ट्रॉलॉजी जे फील्ड मध्ये असते त्यांनी ऍस्ट्रॉलॉजीचे चांगले दिवस आहेत ते ह्याच्यामुळे, 6व्या स्थानामुळे थोडक्यात. आणि ते जास्त करून ऍस्ट्रॉलॉजीचे पॉडकास्ट ऐकतात किंवा रील वगैरे बघतात. हे आजारपण, कोर्ट कचेरी आणि कर्ज हे 6व्या घराचे कॉमन, फारच इम्पॉर्टंट आहे व्ह्यूअर्ससाठी. 6वं घर हे तुमचं डेली रुटीन पण दाखवतं, रोज आळशी आहे का नाही, म्हणजे वेळेवर कामावर जातो का नाही, उशिरा जातो कसं आहे, म्हणजे आणि थोडं डिसिप्लिनचं पण आहे 6वं घर. म्हणजे बेनिफिक प्लॅनेट, शुभ ग्रह समजा 6व्या घरात असतील, आळशी असतात थोडेसे. अच्छा. आणि शत्रूचं मी सांगितलं, शत्रूचं पण आहे 6वं घर. तुमचे जे कामामध्ये म्हणजे जिकडे आपण काम करतो, वर्क इन्व्हायरमेंटमध्ये जे कलिग्स आहेत ते पण तुमच्या 6व्या घरावरून दिसतात. बरं. आता समजा कोणी बिझनेसमॅन आहे, कस्टमर कसे मिळतील 6व्या घरातून दिसतं. अच्छा. आता तुम्ही डॉक्टर आहे, पेशंट कसे मिळतील 6व्या घरातून दिसतं. बरं. ऍस्ट्रॉलॉजर क्लायंट कसे मिळतील 6व्या घरातून दिसतं. अच्छा. या सगळा महत्वाचं, 6वं घर फार महत्वाचं आहे. दुष्ट. आता आपण या चार्ट कुंडलीनुसार 10 लिहिलेलं आहे, मकर आणि शनी. आता दुष्ट ग्रह म्हणजे दुष्ट घरामध्ये दुष्ट ग्रह चांगले असतात. म्हणजे अशुभ ग्रह असेल कोणाचा 6व्या घरामध्ये खूप छान मिळेल. कोणाचा शनी, राहू, केतू, मंगळ असेल खूप छान, म्हणजे इथे घाबरायची गरज नाही. अरे वा, म्हणजे एकदम छान वाटलं पाहिजे. आमच्या एडिटरचं चांगलं आहे म्हणजे थोडक्यात इथे. शनी या म्हटल्यावर मेहनती, डिसिप्लिन खूप असते, कामाच्या वेळेस काम, बाहेर बरे म्हणजे प्लस मायनस करतील, चिल मारतील वगैरे, ठीक आहे, कामाच्या वेळेस काम. आणि रोज व्यवस्थित होऊन डिसिप्लिनच्या बाबतीत शनी तर डिसिप्लिनच दाखवतो. वेळेवर यायचं, 10-15 मिनिट आधी पोचायची सवय असते. आणि कायम पोचायच्या आधी पण
पोचलो का नाही, थोडंसं टेन्शन नाही म्हणत मी, ओके. पण असं काळजी राहते की हा पटकन पोचू. मग जरा अशी चिल नाही, म्हणजे बाकीच्या गुरुमध्ये तुम्ही म्हटलं की कधी आता जो तारक मेहता मधला जेठालालचा कॅरेक्टर आहे, तो तुम्ही म्हणू शकता गुरु असेल त्यांचा 6व्या घरामध्ये, निवांत ते आपलं लेट व्हायचं, म्हणजे लवकरची इच्छाच नाही वगैरे असं होऊ शकतं. आता शनीमध्ये असे 6व्या घरामध्ये, आता एक टेक्निकल कन्सेप्ट थोडा सांगतो मी. 7व्या घरापासून, म्हणजे जिकडे रोमन नंबर 7 लिहिलाय, 11 अंक आता या कुंडलीमध्ये लिहिलाय, तिकडून समजा मोजत आपण गेलो तर 12 नंबरचा स्टेट म्हणताय तुम्ही? 12 नंबर. म्हणजे मोजत अँटी क्लॉकवाईज 12 नंबरचं घर आलं 10वं, असं 10वं म्हणजे 10वा नंबर इथं लिहिलाय, म्हणजे 6वं घर. तिकडे आता शनी आहे, म्हणजे आता 12व्या घरापर्यंत आपण जेव्हा येऊ तिसऱ्या भागामध्ये, 12वं घर हे एक्सपेन्स आहे. आता 7व्या घरापासून 12 म्हणजे काय झालं की तुमचा समजा शनी इथे, तर शनी दुसऱ्या घरामध्ये मी बोललो होतं ते कंजूस असतात. इथे बायको कंजूस असते, म्हणजे लाईफ पार्टनर कंजूस असतो थोडक्यात. किंवा ते कंजूस असतात का बायको? ते नसतात, बायको. लाईफ पार्टनर कंजूस असतो. बरं, आता यांची असू शकते, म्हणजे यांची बायको कंजूस असू शकते. ओके. तर शनीचा तसा रोल आहे. शनीमध्ये शत्रू येतात आयुष्यात शिकवायला येतात, पण काही ना काहीतरी शिकायचंय. म्हणजे आपण आळस करत असू तर असेच व्यक्ती येणार जे आपल्याला डिसिप्लिन करणारे, तर असेच व्यक्ती पण तसेच मिळतात काही ना काहीतरी शिकवायला, आपल्याला लाईनीवरती आणण्यासाठी. आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने 6 वगैरे आजारपणाचं येतं. शनी दाखवतो वात दोष, हाडं, जॉईंट पेन, बॅक पेन, पॅरालिसिस, आर्थरिटिस वगैरे, असं जे वाताने जे झटका देऊन जे आजार येतात ते शनीमध्ये आले. आता याच्यात कर्जामध्ये असेल, कोर्ट कचेरी हे ते जे सांगितलं होतं, कर्ज कचेरी, शनी असल्यावर काय? शनी असल्यावरती कर्ज घेताना जरा जपूनच घ्यावे. घेतल्यानंतर ते फेडता नाही आलं किंवा आपण असं म्हणलं की घेऊन टाकू आणि नंतर बघत बसू, मग त्या चांगलाच दंडा पडतो त्याचा. बरं, शनी तुम्हाला शिकवतो कर्ज घेऊ नका. घेऊ नका, म्हणजे घ्यायचं असेल तर व्यवस्थित विचार करून घ्यायचा, अंदाजे उचलून कॅल्क्युलेशन करा आयुष्याचं. बरोबर. ठीक आहे, हे झालं शनीबद्दल. आता पहिल्यापासून येऊयात, मंगळापासून सुरुवात करूयात. आता जसं म्हणलं की क्रूर ग्रह, अशुभ ग्रह चांगले आहेत. मंगळ 6व्या घरामध्ये, आता तो अजून डिसिप्लिन झाला शनीपेक्षा. बरं. शनीमध्ये कसं त्याला हळूहळू तो शिकतो, इथं त्याला आधीपासून माहिती मला डिसिप्लिनडच व्हायचं आणि डिसिप्लिनडच राहायचं. त्याचं वर्क रुटीन पण तसं असतं, वेळेवर पोचणे, आणि दुसरा वेळेवर नाही पोचल्यानंतर राग येतो त्यांना. ओके. शनीमध्ये कसं मला स्वतःला पोचायचंय, मंगळाचं कसं माझ्यासोबतचे पण जे येणार आहे त्या सगळ्यांनी वेळेवरच पोचायला पाहिजे. कारण की मंगळ सेनापती स्ट्रिक्ट आहे, डिसिप्लिन. आता आर्मी नेव्ही वाले लोक तर असं नाही ना, ठीक आहे 8च्या ऐवजी 9ला चालेल, असं तर चालत नाही, तर त्याला वेळेचं फार असतं. मंगळामध्ये शत्रू पण जास्त असतात आणि शत्रूला ओव्हरकम करणे किंवा लढणे हे पण त्याचा पॉवर आहे. आणि मंगळवार फेस टू फेस, मागून वार नाही करणार कधी. शनीमध्ये मागून वार नाही करत. शनीमध्ये कसं आहे की त्यांना त्रास होतो आधी, पण त्यांना असं म्हणून की मला शत्रू नकोय असं, पण शत्रूमुळे थोडं त्रासलोय आयुष्यात, असं त्यांचं असतं. मंगळ एन्जॉय करतो, आले तर चांगलंच आहे. ओके. आणि आजारपणाच्या दृष्टीने पाहिलं तर मंगळाला हीट रिलेटेड आजार असतात, पित्त, डोकं दुखणे किंवा ॲसिडिटी, किंवा इन जनरल पण त्यांना, म्हणजे आता समजा 6व्या घराचा संबंध 8व्या घराशी, रोमन अंक जिकडे 8 लिहिलाय, अल्सर वगैरे असू शकतो, एस्पेशली म्हणजे मंगळाचा डायरेक्ट संबंध असेल तर. ओके. तर हे आजारपणामध्ये आलं. कोर्ट कचेरीमध्ये पण मंगळ ओव्हरकम करायचीच ॲबिलिटी होतं, म्हणजे एनर्जी आता कुठे गेली 6व्या घरामध्ये, मग शत्रूसोबत लढायला आवडतं. म्हणजे कचेरीसारख्या गोष्टी झाल्या तरी पण त्यात, म्हणजे मी असं नाही आवडतं ते, पण असं त्रासून नाही जात की अरे टेन्शन आलंय काय करू, तसा त्यांना प्रॉब्लेम नाही येत. फक्त एक आहे, मंगळ 6व्या घरात असेल तर आपल्या वर्क इन्व्हायरमेंटमध्ये जिकडे आपण काम करतो तिकडे थोडे लोक मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. अच्छा. शत्रू आहे किंवा शत्रूपेक्षा म्हणजे आपले जे कलीग वगैरे आपल्याला मागे खेचण्याचा किंवा पाठीमागे आपल्या कट कारस्थान करताना दिसतात, असं. बरोबर. बरं. हे झालं मंगळ. आणि शुक्र जर 6व्या घरात असेल तर? शुक्र शुभ ग्रह आहे. आता शुभ ग्रह म्हणले चांगला नसतो एवढा. 6व्या घरात शुभ म्हणजे शुक्र हा शत्रू कशामुळे येतो, 6वं घर शत्रूचं आहे, शुक्र आहे आपला लाईफ पार्टनर. म्हणजे आपण लाईफ पार्टनर बद्दल इतर लोकांना सांगायचा प्रयत्न केला की ते आपले शत्रू होता. अच्छा. म्हणजे आपल्या रोमॅन्टिक लाईफमध्ये प्रॉब्लेम व्हायला सुरू होतो. मी जास्त करून माझ्या क्लायंट्सला पाहिलं, त्यांच्या 6व्या घरामध्ये शुक्र आहे, त्यांनी आपल्या वाईफचा बर्थडेचा स्टेटस टाकला,
वाईफ सोबत भांडण होता, नवऱ्यासोबत काहीतरी अचिव्हमेंटचं टाकलं की कॉंग्रॅच्युलेशन हबी वगैरे असं काय टाकलं, झालं काहीतरी वाचतं घरी. म्हणजे जेव्हा ते टाकणं बंद करता किंवा इतर लोकांशी चर्चा करणं बंद करता, मग ऑटोमॅटिकली त्यांचं रोमॅन्टिक नजर लागणं वगैरे नजर लागणं म्हणू शकतात. हां, म्हणजे नजर नाही लागत, ते डेव्हलप करण्यासाठी की तुम्ही इतरांपासून पण ओव्हरऑल ज्याला नजर लागणं म्हणतात तुम्ही जे सांगताय त्याची टर्मिनॉलॉजी हीच आहे. आम्ही आज फोटो टाकला, आमचं भांडण झालं, आम्हाला नजर लागली असं. बरोबर. ओके, ठीक आहे. हे झालं शुक्र. अजून काय सांगायचं शुक्राबद्दल? शुक्रामध्ये आजारपणामध्ये पाहिलं तर एक म्हणजे आईज रिलेटेड, डोळ्यां रिलेटेड होऊ शकतात किंवा लैंगिक आजार होऊ शकतात. कारण की शुक्र म्हणजे रोमॅन्टिक गोष्टींसाठी आहे, तर ते होऊ शकतं. एस्पेशली 8व्या घराचा संबंध काहीतरी किंवा 8व्या घराचा मालकाचा संबंध शुक्रासोबत आला तर त्याचा तशा म्हणजे गोष्टी होऊ शकतात. आणि कोर्ट कचेरी किंवा असं झालं की त्यांना थोडं टफ जातं. म्हणजे मी असं नाही म्हणत की क्लिअर नाही होत वगैरे, क्लिअर होतात गोष्टी, पण असं जरा म्हणजे जसं मंगळाला तो मजा घेतो, आता राहूकडे पण राहूला पण खूप आवडतं, तसं शुक्राला असं स्ट्रेस्ड होऊन जातात, क्लेशदायक असतं. हा म्हणजे नकोसं होतं किंवा खूपच जास्त प्रायव्हेट जेलवारी वगैरे असते का यांना? काय असते जेलवारी वगैरे? तिथे आता 12व्या घरावरती आपण बोलूया, पण आता ते असे निगेटिव्ह गोष्टी मी मुद्दाम सांगत नाही, परत कसे लोक नाही ठीक आहे ना, पण त्याचे हे पण आहेत, अगदी सगळ्यांसाठीच होत नाही ते, बरोबर. पण ते जे त्या घरामध्ये संभवत आहे ते आपण सांगू शकतो. हा, बरोबर. ओके, पुढे शुक्राबद्दल झालं सगळं. शुक्र झालं. बुध आता हा आता शुभग्रह असून पण इतका प्रॉब्लेमॅटिक नाहीये. आता इथे बुध म्हणल्यावर शत्रूला कसं हँडल करणार तो? बुद्धिमत्तेने. बुद्धी. आणि मग त्याचं असं असतं ना, आता समजा कुठला तरी इन्फ्लुएन्सर आहे, त्याचा म्हणजे आता कॉमन आहे प्रत्येकाच्या कमेंट येणे, ट्रॉलिंग येणे. बुध असेल ना, तो असे विटी असे फनी कमेंट टाकली. म्हणजे कोणी असं मला म्हणलं ना की अरे काय तू असे फालतू व्हिडिओ बनवतो, मग काय बनवू सांग तू. असे जे रिप्लाय जे देतात ते शक्यतो त्यांचा बुधाचा संबंध असतो 6व्या घराशी. आणि डिसिप्लिनला घेऊन इथे पण तुम्ही तारक मेहताचे जेठालाल म्हणता येईल. बरं, म्हणजे कधी आहे कधी नाही आहे. कारण की बुध कसा असा प्लेफुल आहे, थोडासा चाइल्डिश किंवा असा थोडासा पोळकटपणा असतो. का म्हणजे जमलं तर जाऊया, नाही तर राहू दे, बघू. सेन्स ऑफ ह्युमर पण चांगला असतो. मग तो सेन्स ऑफ ह्युमर शत्रू समोर निघतो ना, आता जसं सांगितलं तुम्हाला. कोर्ट कचेरीशी संबंधित कोर्ट कचेरी मग शत्रूला जसं बुद्धिमत्तेने हँडल करता, कोर्ट कचेरीमध्ये पण गोष्टी बुद्धिमत्तेने हँडल करू शकतात. समजा वकील वगैरे असेल कोणी, तर तो एकदम स्मार्ट पद्धतीने ते केस वगैरे हँडल करेल त्याच्या. म्हणजे 6व्या घरात ज्याच्या बुध आहे तो चांगला वकील होऊ शकतो. एस्पेशली म्हणजे त्यांचा म्हणजे करिअरचा घराचा संबंध असेल तर. सगळ्यांना लॉ करायला नाही मिळते मी. आपण ब्रॉड स्पेक्ट्रमनेच बोलतोय. बरोबर आहे. ठीक आहे, ओके. पुढे चंद्राबद्दल झालंय. हो, चंद्रावर आता चंद्र पण आला शुभग्रह. आता हे थोडेसे म्हणजे इमोशनली ओव्हर थिंकिंग करतात शत्रूबद्दल. म्हणजे हा असा मला म्हटला, त्याच्याबद्दल जास्त विचार करत राहणे, ओव्हर थिंकिंग. आणि आजारपणाचं बुधामध्ये आपल्या एक राहिलं. बुध आपले 3 दोषांचे, वात, पित्त, कफ. आता बुध एकटा बसला तर 3 दोष पण होता कधी कधी. म्हणजे तिन्ही याच्यानी प्रॉब्लेम, जास्त तिखट खाल्ल्याने पित्त होऊ शकतं, जास्त गोड खाल्ल्याने कफ होऊ शकतो, वात वगैरे असेल तर आपण तसे म्हणजे त्याचे आजार पण राहतील. चंद्रामध्ये कफमध्ये येतात, कफ पण येतात, काही लोक वात पण म्हणतात, दोन्ही आहे. पण असं तो शुभ आहे, शांत आहे म्हणल्यावर गोडचं रिलेटेड गोष्टी जास्त असतात. म्हणजे शुगर रिलेटेड, आता मी डायबिटीस वगैरे ते आता मला एवढं डॉक्टरचं नॉलेज नाही, तुम्हालाच माहिती आहे. पण कफ रिलेटेड आजार त्यांना असतो. आणि बुधामध्ये जसं म्हटलं की थोडे त्रासतात, आजारपणाला घेऊन झाल्यावरती पण थोडे त्रासतात, काय कशाला झालं, हे व्हायला नव्हतं पाहिजे होतं. तर थोडे ओव्हर थिंकिंग जे असते ते खूप असते. आणि देव न करो पण कोर्ट कचेरी झाली, मग त्याला घेऊन पण ते खूप त्रासलेले असतात, की हे व्हायला नव्हतं पाहिजे होतं. एस्पेशली समजा त्याच्यासोबत कुठलाही अशुभ ग्रह नाहीये, अति त्रासतात. मग जरा थोडक्यात काय, हे लोक भावनिक होतात कशालाही आणि ते मनाला लागून घेतात. बरोबर. आणि चंद्र म्हणल्यावरती पौर्णिमा अमावास्यासारखं असतं. आज कधी कधी वेळेवर पोचतील, कधी कधी येणारच नाही. सगळ्याच बाबतीत म्हणजे प्लस मायनस. ओके, ठीक आहे. चंद्राबद्दल झालं. ओके, आपण आता सूर्यावरती. सिंह राशी, सूर्य आता अशुभ ग्रह पण म्हणतात. आता तो अशुभ म्हणजे प्लॅनेट सोबत बसलेला असेल, ग्रहांसोबत असेल
तर तो अशुभ असतो, शुभ सोबत असेल तर शुभ होतो. तर याच्यामध्ये सूर्याचा एक चांगला असतो. सूर्य 6वा घरात असेल तर शत्रूला हँडल करायची गरजच नाही पडत. ॲटोमॅटिकच सूर्यासारखं म्हणजे जळून जातात. सूर्यासमोर कसा कुठलाही म्हणजे त्याच्या तेजापुढे आला समोर ते जळून जातात. तसं कुठलंही म्हणजे शत्रू आला, काय कोर्ट कचेरी होते, काही पण होते, आपल्याला काही करायची गरज पडत नाही. आपोआपच सगळ्या गोष्टी होऊन जातात. नाही तर आधीपासूनच लोक जरा लांबूनच राहतात की न बाबा जरा लांब राहायला पाहिजे. त्यांना भिडत नाही कोणी थोडक्यात. आणि आजारपणामध्ये सूर्य पण पित्ताला दाखवतो. हेडेक, डोकंदुखी, ॲसिडिटी रिलेटेड या गोष्टी, हीट रिलेटेड गोष्टी फार असतात, पित्तामुळे होतात. गरमी वगैरे खूप वाढली तर तोंड वगैरे लाल पडणे वगैरे या गोष्टी एकदम नॉर्मल आहे म्हणजे व्हायला. ओके, खूप छान. सूर्याबद्दल झालं. आता आपलं बुध झालं, शुक्र झाला, गुरु, मंगळ पण झाला, गुरु. आता गुरु शुभ ग्रह आहे, पण आता गुरु चांगला असतो 6व्या घरात. त्याच्या एक दोन गोष्टी आहे. 6व्या घरात गुरु बसलेला आहे याचा अर्थ शत्रू येतील, पण त्यांना असं वाटेल की हा भला माणूस आहे, चांगला माणूस आहे किंवा नॉलेजेबल आहे, याच्या नादी नको लागायला, जाऊ देऊ. मग स्वतःहूनच त्या गोष्टी म्हणजे आपोआपच सॉल्व्ह होऊन जातात. आजारपणामध्ये पण गुरु चांगला असतो 6व्या घरात, क्रिटिकल आजार नाही होत. म्हणजे गुरुची दृष्टी आहे, किंवा गुरु बसलेला आहे. सर्दी खोकला पोटदुखी वगैरे कुठलाही ग्रह जरी असला सोबत, मायनर लेवलवरती खूप जास्त क्रिटिकल झालं आणि आजारपणात त्रासून झालं असं नाही होत. आणि अजून एक होतं, आता ग्रहांमध्ये पण सांगितलं, ज्यांची खूप जास्त गर्दी आहे 6व्या घरामध्ये, त्यांचं कर्ज पण जास्त असू शकतं, आजारपण पण जास्त होऊ शकतं, कोर्ट कचेरीचे प्रॉब्लेम पण जास्त होऊ शकतात. तर नंबर ऑफ ग्रह समजा 1, 2 किंवा 3 पेक्षा जास्त असतील तर हे तर रिलेटच करतील मोस्टली लोक की 6व्या घराचा संबंध त्यांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त आहे. गुरु अजून एक आहे 6व्या घरामध्ये, कफदोष. म्हणजे हे डायबिटीज वगैरे परत मी म्हणलं की ते तुम्हाला चांगला माहिती असेल, पण कफ रिलेटेड असतात बऱ्यापैकी आजार गुरुमध्ये. आणि गुरु 6व्या घरात असेल तर इथून त्याची 9वी जी दृष्टी आहे, आता तुम्ही त्या दृष्टीचा टेक्निकल टॉपिक काढत नाही, पण त्याची 9वी दृष्टी दुसऱ्या घरावर पडेल, जिकडे दोन रोमन अंक लिहिलं, बरोबर, ते पैशांचं आहे, दुसरं घर. मग 6व्या घरामधल्या गुरुला काही जरी नाही केलं तरी पैसे येतात आता. किंवा आपण असं म्हणू शकतो की कमी मेहनतीने पैसे येतात. आता मी मेहनत करू नका नाही म्हणत आहे, लोक लगेच मग त्याचा दुसरा अर्थ घेतात, पण पैशांना ऐकून प्रॉब्लेम नसतो. ठीक, हे झालं गुरुबद्दल. आता शनी आपलं झालं 11-12, शनी झालं 10-11, शनी झाला. तो शनी तर आपला या कुंडलीतलाच होता. नंतर आता राहू आणि केतू. राहू स्पेशल आहे. 6व्या घरात राहू खूप छान आहे. आणि आता असं आहे की इंटेलिजंट परत आला, मर्क्युरी सारखाच, बुध सारखाच त्यांचा म्हणजे हे राहणार आहे. राहू 6व्या घरात असलं शत्रू खूप असतं आयुष्यात. अटॅचमेंट कोणाला झाली? शत्रूंना. आणि आवडतं त्याला. म्हणजे जसं मंगळाला म्हणजे आवडत नाही, पण असं आहे की ठीक आहे, आले तर मग हँडल करून घेऊ. राहू तर वाटच बघतो कधी येता, म्हणजे कधी येता, मला किती मजा घेता येईल. आणि राहू ज्यांचा 6व्या घरामध्ये, म्हणजे आता सगळे तर ज्योतिष शिकताच आहे आता, म्हणजे आपल्या पॉडकास्टनी. समजा तुमच्या शत्रूच्या 6व्या घरामध्ये राहू असेल, लांब राहा. कारण की विजय त्याचा जाणार आहे. बरं, 6व्या घरामधल्या राहूनी काही जरी नाही केलं, आपलं काम जरी व्यवस्थित केलं, तरी जे लोक आपल्याला मागे ओढत होते, आपल्याबद्दल 4 गोष्टी पसरवत होते. मोदीजींच्या 6व्या घरात राहू 100% असेल असं वाटायला, तुम्ही जे डिस्क्रिप्शन देता. 6व्या घरामध्ये राहूचा असा एक होतो की अटॅचमेंट झाली शत्रूला, आजारपण पण त्यांना थोडे क्रिटिकल होऊ शकतात, पण ते सेम ओव्हरकम करतात. कारण की मी जसं म्हटलं, अशुभ ग्रह चांगला असतो, अशुभ ग्रहामुळे त्रास होतात खूप, पण आपण ते ओव्हरकम करून घाबरण्याची काहीच गरज नसते. आता राहूमध्ये म्हणजे कोर्ट कचेरी, इकडे ते एन्जॉय करतात, त्यांना हवे असतात. आणि झाल्यानंतर पण ते असं आहे ना की काहीतरी स्ट्रॅटेजी वापरून, काहीतरी आपण जुगाड करून वगैरे, जुगाडू टाईप ते असतात बऱ्यापैकी. आणि यांचं थोडं काय असतं ना की रेप्युटेशन, आता आपण US 10व्या घरावरती रेप्युटेशनचा विषय येतो. राहू 6व्या घरामध्ये असले की लोक कायम असे समजत राहतात की हा काहीतरी 2 नंबरचे कामं करून पुढे चाललाय. कारण की 6व्या घरातला राहू पटकन प्रोग्रेस करतो, वर्क लाईफचं पण आहे, कारण 6वं घर पटकन शिकतो, पटकन प्रोग्रेस करतो. मग समोरच्याला असं वाटतं हा काहीतरी कामं करतोय, काहीतरी 2 नंबरचे कामं करायला लागला म्हणून पुढे जातो, असा लोकांचा गैरसमज होतो. केतू 6व्या घरामध्ये, आता राहूमध्ये पोटदुखीचे त्रास असतात, आपलं आजारपण जर राहिलं होतं, केतूला पण पोटदुखीचे त्रास असतात. आता राहूचं जे सांगतात ते एक्झॅक्ट ऑपोजिट केतूचं.
म्हणजे शत्रू त्याला हवे नकोचं काही नाही, आले तरी हा जाऊ दे, आला तो सोडून दे, एवढं काय त्यात. म्हणजे आणि राहूचं कसं असतं की आता आलाय का थांब बघतोच तुला मी. पण भांडणापासून दूर राहणार आहे म्हणजे केतू. हा म्हणजे सोडूनच जातात, लेट गो ॲबिलिटी म्हणतो ना आपण. जाऊ द्या, होतं कधी कधी, आला होता, यायचा होता, झालं. आणि कोर्ट कचेरी वगैरे या गोष्टींसाठी पण तसंच असतं. व्हायची होती, नशिबात होती म्हणून झाली, आता जाऊ दे, असे म्हणजे पटकन त्यातनं डिटॅच होतात ते. आणि आजारपण जरी झालं तरी त्यांचा तसाच पर्स्पेक्टिव्ह असतो, ठीक आहे, जसं माझ्याकडे होती तशी दशा म्हणून तसे त्रास झाले, ठीक आहे, काय हरकत नाही. पोटदुखी वगैरे आजार थोडा असतो केतूला. आणि केतूचं अजून एक असं आहे, वर्क लाईफला डिटॅचमेंट होऊन जाते. मग कधी कधी खूप जास्त डिसिप्लिन असतात, कधी कधी नसतात. ओके. तर या गोष्टी आपल्या 6व्या घरातल्या झाल्या. हे झालं 6वं घर आणि त्या 6व्या घरातल्या सर्व राशी आणि ग्रह. त्याच्यानंतर आता मला वाटतं 7व्या घराकडे यायला हरकत नाही. ठीक आहे, येऊयात 7व्या घराकडे. 7वं घर सर्वात स्पेशल घर आहे. मॅरेज, लग्न, सर्वात जास्त चर्चेचा टॉपिक म्हणजे 7वं. लग्नच होत नाहीये. सगळे सांगतात का होत नाहीत, त्याचे अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण आहे, एक म्हणजे प्रमुख कारण आहे मला असं म्हणता येईल, 7वं घर. 7वं घर म्हणजे याच्यावरती सर्वात जास्त चर्चा असते, सर्वात जास्त क्लायंट लग्नाला घेऊनच असतात. आणि आता जास्त करून पॉडकास्ट पण त्यातले 90% लोक तेच असते. आता या कुंडलीमध्ये फक्त लग्नाचं की अजून काही आहे दर्शवतं 7वं घर? 7वं घर लग्न, बिझनेस पार्टनरशिप झालं. ओके. आणि इंटरपर्सनल रिलेशनशिप, हे सगळं जोडीदाराशी झालं. म्हणजे लग्न हा पण जोडीदाराचाच भाग आहे, बिझनेस पार्टनरशिप हे म्हणजे मोरॉरलेस जोडीदारांसाठी 7वं घर आहे. जोडीदार इंटरपर्सनल का म्हणलं मी, की इन जनरल पण तुमचं इतर लोकांसोबत संबंध कशा. ओके 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 ओके. म्हणजे जर कोलॅबोरेशन झालं कोणासोबत तरी तर कसं राहणार बिझनेस पार्टनरशिप. ओके, त्याच्यासाठी हे 7वं घर. ओके. आता इथे शुभ ग्रह चांगले असतात, इथे अशुभ ग्रह थोडे 50-50 आहे. आता ते कोणासोबत बसले त्यावर आहे. मंगळ दिसतोय मला, मंगळ आणि चंद्र आहे, दोन्ही आहे. आता आपण एक एक सांगूया. आणि जसं आपण पहिल्या भागामध्ये म्हणजे पहिल्या घरामध्ये पण आपण जेव्हा बोललो मंगळ सोबत चंद्र असेल तेव्हा तो कसा वागतो, आता इथे परत सांगतो. 7व्या घरामध्ये कसा त्याचा स्वभाव असेल. 7व्या घरामध्ये मंगळ म्हणजे आता मांगलिकची पोझिशन मी मागच्या पॉडकास्टमध्ये बोललो. पहिल्या भागामध्ये म्हणजे पहिल्या घरामध्ये मंगळ असेल तर मांगलिक झाले, 4थ्या घरात मांगलिक झाले, 7व्या घरात पण मांगलिक झाले. आता 7व्या घरात मंगळ म्हणणार, आता एनर्जी कुठे चालली, आता लग्नामध्ये, मॅरिड लाईफमध्ये. आणि जसं मी नेहमी म्हणतो की 3ऱ्या घरामध्ये जसं मी एक्झाम्पल दिला होता, त्याला भांडायला पण आवडतं आणि फिरायला पण आवडतं. 7व्या घरामध्ये तसंच होतं. त्याला असं मजा येते, म्हणजे असं शांतवालं जे मॅरिड लाईफ ते नकोय मला, त्यात काहीतरी ॲडव्हेंचर पाहिजे. उगाच वाद सुरू करायचे, भांडणं काढायची मजा येते. म्हणजे त्यांना असं भांडणं करायला पण आवडतं, नंतर मनवायला पण आवडतं, म्हणून ते चालू राहतं त्यांचं. काही लोकांचं तर पाहिलं त्यांना करमत नाहीत, एक आठवडा तसं म्हणता येईल. करमन म्हणजे सारखं काहीतरी काढायचं, भांडणं करायची आणि मनवत राहायचं. आणि मंगळ 7व्या घरामध्ये बेस्ट रेमेडी मांगलिक जे आहेत त्यांच्यासाठी जिमला जा पार्टनर सोबत. कारण एनर्जी ना ती चॅनलाइज झाली नाही. आता तुम्ही डॉक्टर आहे, तुम्हाला माहिती आहे, चॅनलाइज जर नाही झाली तर चिडचिड होणे, फ्रस्ट्रेशन होणे. म्हणून ते जिमला जायचं किंवा कुठली तुम्ही वॉकिंगला जा, रनिंगला जा, रोज तो घाम काढा. म्हणजे ते इकडे तिकडे भांडणामध्ये घालवण्यापेक्षा ते चॅनलाइज करा आपलं स्वतःवरती. ओके. 7व्या घरामध्ये मंगळ बिझनेससाठी खूप चांगला आहे. म्हणजे एनर्जी त्याची बिझनेसमध्ये सतत कायम त्याच्या डोक्यामध्ये तेच चालू असतं, हा बिझनेस करून बघूया. किंवा समजा त्याचा गुरु वगैरे पण चांगला आहे, तो ॲडवाईस देतो सारखा. म्हणजे तू हा बिझनेस करतो ना, मित्राला सांगतो की तू असं कर, तू असं कर, तू असं कर, असा त्यांचा म्हणजे स्वभाव राहतो 7व्या घरामध्ये. काहीकांचा असा पर्स्पेक्टिव्ह आहे की मंगळ 7व्या घरामध्ये थोडंफार मॅरेज डिले किंवा आता कन्फ्लिक्ट तर मी सांगितलं, भांडणं वगैरे होऊ शकतात. डायव्होर्सचा संबंध आहे का नाही त्यासाठी पूर्ण कुंडली तर पाहावं लागेल. पण डायव्होर्स काही त्याच्याने डायरेक्टली होत नाही मंगळामध्ये. म्हणजे मेन कारण तर भांडणामुळे होतं कधी कधी, पण मी जर आता सांगितलं उपाय काय करायचा तुम्हाला, त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही. आता पुढे चंद्रकडे, चंद्र पण आहे. आता इमोशनल अटॅचमेंट कोणाला झाली, बायकोकडे, म्हणजे बायको किंवा पार्टनरला. तर इमोशनल अटॅचमेंट असते. आणि जिकडे चंद्र, आता कुंडलीमध्ये जिकडे पण चंद्र असतो त्या व्यक्तीचं आपण खूप जास्त ऐकतो. आता मुलाच्या, आता तुमचा एडिटरच झाला, 7व्या घरामध्ये चंद्र आहे,
बायकोचं सर्वात जास्त ऐकेल. आता मंगळामुळे असं आहे की पूर्ण डोळे झाकून ऐकणार नाही, म्हणजे ब्लाइंड फॉलोअर नाही म्हणत. मंगळ म्हणल्यावर त्याला माहिती आहे की कुठे आपल्याला थांबायचं आणि कुठे ऐकायचं आहे. पण जास्त करून इमोशनल सपोर्ट असतो खूप, देता पण आणि मिळतो पण, दोन्ही गोष्टी घडतात. आणि चंद्रामध्ये असं आहे की म्हणजे सपोर्टपेक्षा आपण की असं कायम या व्यक्तींना वाटतं की आयुष्यामध्ये मला लाईफ पार्टनरची जी साथ पाहिजे होती ती मला मिळाली आहे. ओके. हां, म्हणजे त्यांना असं काही म्हणजे सेकंड डाऊट हे नसतो की हां कसं काय वगैरे. आता समजा सोबत शनी किंवा केतू वगैरे असं काही असेल तर मग डिफर होऊ शकतो थोडाफार, पण यांचा मोस्टली तो डायलॉग असतोच की आम्हाला आमच्या जोडीदाराकडनं चांगला सपोर्ट मिळालेला आहे. ओके, हे झालं मंगळ आणि चंद्र. हां, आता येऊयात इकडे वरून या लाईनने आलं ते शुक्र. हां, आता कालपुरुष कुंडलीप्रमाणे 7 नंबर असतो 7व्या घरावरती. आता लेफ्टला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये 7 नंबरची राशी कोणती आहे? तूळ आणि शुक्र. म्हणजे शुक्र स्वराशीमध्ये बसल्यासारखाच आहे 7व्या घरात. बरं. आणि शुक्र 7व्या घरात म्हणल्यावरती एकदम रोमॅन्टिक पार्टनर. हे एक राहिलं, चंद्रासाठी सुंदर असतो. अच्छा, म्हणजे मुलाच्या कुंडलीत बायको सुंदर असेल, शुक्र असेल तर पण बायको सुंदर असते बायको. आणि रोमॅन्टिक आहे. आणि जसं आपल्याला एक आयडियल लाईफ पार्टनर असतो ना डोक्यामध्ये, तसा मिळतो त्यांना शुक्र. एडिटरला चांगली बायको मिळणार सुंदर. ओके. तर शुक्रचं एक असं अजून एक आहे की थोडेसे एक्सपेक्टेशन्स म्हणजे कधी कधी प्लस मायनस होऊ शकतात. एस्पेशली समजा शुक्र नीचचा आहे किंवा क्रूर ग्रहासोबत बसला आहे तर पॅशन जे आपण म्हणतो ना, जसं लैंगिक इच्छा खूप जास्त असते शुक्र 7व्या घरात असेल, पार्टनरकडनंच असते. म्हणजे असं नाही मी एक्स्ट्रा मॅरिटलची गोष्ट करतो. एक्स्ट्रा मॅरिटलला जर तुमचा शुक्र अशुभ स्थितीमध्ये असेल, आता अशुभ स्थितीचे ग्रह मी मुद्दाम सांगत नाही, लोक परत असा विचार करू शकतात. सांगा काय म्हणजे ठीक आहे ना, ते सर्वांना लागू होत नाही एवढं गोष्ट तर असते, त्याच्यात खूप अजून काही डीप गोष्टी असतात, पण आपण जे ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये सांगतो त्याच्यात सांगायला काही हरकत नाही. शुक्र अशुभ असेल, आता अशुभला कसं म्हणता येईल, समजा राहू सोबत आहे, केतू सोबत 50-50, काही लोक मानतात काही लोक मानत नाही. आता राहू सोबत मी शक्यतो म्हणतो, राहू मध्ये लोक थोडे घाबरतात की एक्स्ट्रा मॅरिटल होण्याची शक्यता आहे, कारण की काय राहू करतोय मल्टिप्लाय. आता शुक्र ऑलरेडी कामुक इच्छा दाखवतोय, त्या गोष्टी होत्या मल्टिप्लाय. मग त्या जर जोडीदाराकडनं पूर्ण होत असतील तर ठीक आहे, नसतील तर ही इकडे तिकडे फिरायला सुरू करतात. अच्छा, त्यामुळे हा म्हणजे तसा म्हणजे निगेटिव्ह वे मध्ये पाहिला जातो. परत घाबरून जाऊ नका. हे कधी म्हणतो आपण एक्स्ट्रा मॅरिटलची शक्यता, जर ती व्यक्ती अध्यात्म किंवा धार्मिक गोष्टींमध्ये इन्व्हेस्टेड नसेल तर या गोष्टी अशा लोकांनी अध्यात्माकडे वळलं पाहिजे. म्हणजे इकडे तिकडे त्यांचं डोकं जात नाही. ठीक आहे, शुक्राबद्दल सांगतोय ना आपण. ओके. आता बुध 7व्या घरात चांगला आहे. कम्युनिकेशन, बडबडी असतात, पार्टनर पण असतात आणि हे पण असतात, त्यांच्यासोबत बोलायला खूप आवडतं. आणि 7व्या घरात बुध म्हणल्यावरती एकतर बिझनेस बॅकग्राऊंडचा असू शकतो जोडीदार, किंवा बिझनेस करायची इच्छा असू शकते. आणि बुध म्हणला थोडं प्लेफुल, कॉमेडी, थोडे म्हणजे थोडासा पोळकटपणा असतो, लहान मुलांसारखं, म्हणजे एकदम मी असं चाइल्डिश नाही म्हणते, असं चिल स्वभाव, जास्त सिरियस नसतात. आता मंगळाला म्हणलं की ते नाही बाबा, म्हणजे सिरियसनेस लागतो, तर तसं त्यांचं हे नाही. बुधला म्हणजे छान, म्हणजे असं विटी, सेन्स ऑफ ह्युमर वगैरे त्यांचा खूप चांगला असतो. मॅरिड लाईफ पण चांगली असते. बिझनेससाठी पण चांगला आहे, स्वतःसाठी. म्हणजे समजा कोणाचा लेट्स से माझ्या 7व्या घरामध्ये बुध असेल तर मला बिझनेस करायला आवड आहे. आणि बिझनेस पार्टनर पण दाखवतं ना. म्हणजे पार्टनर पण त्यांचे तसेच असतात. ओके, चांगले असतात. म्हणजे बुद्धिमत्ता त्यांची बिझनेसमध्ये जाते, बिझनेस ग्रो कसा करायचा आहे त्यांना चांगला माहिती आहे. आणि त्यांना असं जास्त समजावं नाही लागत की तुम्ही एवढी इन्व्हेस्ट करा मग तुम्हाला जर रिटर्न मिळेल वगैरे, तर त्यांना माहिती आहे आधीपासून. तर बुद्धी त्यांची त्या क्षेत्रामध्ये जाते. ठीक. पुढे चंद्र तर झालेला आहे. सूर्य 7व्या घरामध्ये आता म्हणजे चांगला तर आहे. सूर्य गव्हर्नमेंट दाखवतो, तर जोडीदार गव्हर्नमेंट बॅकग्राऊंडचा असू शकतो. बरं. आता गव्हर्नमेंट जॉब आहे का नाही ती गोष्ट वेगळी, पण बॅकग्राऊंडचा अर्थ म्हणजे घरातले लोक पण असू शकतात. म्हणजे वडिलांचा गव्हर्नमेंट जॉब होता किंवा काकांचा गव्हर्नमेंट जॉब होता, किंवा लेट्स से पोलीस बॅकग्राऊंड, लॉयर बॅकग्राऊंड, आर्मी वगैरे, जे पण गव्हर्नमेंटच्या रिलेटेड गोष्टी त्या सगळ्या तुमच्या पार्टनरमध्ये असू शकतात. आणि सूर्य म्हणल्यावर थोडासा इगो पण येतो, कडक.
हा म्हणजे कॉन्फिडन्स आहे. सूर्यासारखा असा हँडसम असतो, म्हणजे असं ब्रॉड, म्हणजे मुलीच्या ह्याच्यात असेल तर ब्रॉड, म्हणजे नवरा जो तो ब्रॉड शोल्डर किंवा असं कॉन्फिडंट वगैरे. इगोचा पण थोडासा प्रॉब्लेम असतो, एस्पेशली समजा सूर्य दूषित असेल तर. राहू सोबत आहे, केतू सोबत आहे, तर म्हणजे इगोला घेऊन भांडण होता. घरामध्ये कोणाचं सर्वात जास्त चालेल यावरनं भांडण असतात, किंवा माझं चालेल का तुझं चालेल, त्यावरनं थोडे वाद राहतात. ओके. सूर्य झाला, आता येऊयात बुध झाला, शुक्र झाला, मंगळ झाला, गुरु. गुरु 7व्या घरात. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहे. 7व्या घरात गुरु चांगला पण असतो, वाईट पण असतो. आता वाईट का हे मी सांगतो. वाईट म्हणजे त्याच्याने खराब, म्हणजे असं डायव्होर्स वगैरेच्या गोष्टी कमी असतात. पण शुभच आधी सांगूया. शुभ म्हणल्यावर 7व्या घरात गुरुसारखा जोडीदार झाला, नॉलेजेबल, फायनान्शियली स्टेबल, काय म्हणजे असं गुरुसारखे शांत पण असतात. मंगळासारखे भांडणं वगैरे करायला आवडतं, असले स्टंट नाही करत ते मॅरिड लाईफमध्ये, शांत असतात. फक्त एक आहे, जेव्हा निगेटिव्हची जेव्हा मी गोष्ट करतो, गुरु आता कसं आहे, गुरु म्हणजे त्याला असं वाटतं की संसारात अडकलेला जो पुरुष असतो. मला धार्मिक आध्यात्मिक गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे आणि या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही आहे किंवा कमी आहे, तर त्याला असं कुठे ना कुठे अडकल्यासारखा तो फील होतो 7व्या घरामध्ये गुरु असला की. संसार आपल्यासाठी हा, नाही. मग त्या गोष्टीसाठी मग कधी कधी लोक म्हणतात की हा डायव्होर्सचा योग क्रिएट करतो. अच्छा. आता समजा असं आहे ना की समजा कोणाला इंटरेस्टच नाही कामुक सुखामध्ये, आणि त्यांनी कामुक सुखावाला व्यक्तीशीच लग्न केलं तर साहजिक आहे, पटणार नाही दोघांचं. अर्थात त्या अर्थाने गुरु वाईट आहे. वाईट. हा, ठीक आहे. आता काय उरले? शनी राहू केतू. तर शनी 7व्या घरामध्ये. आता डिले करायला कोण आलंय? शनी. आणि डिले कशात होईल आता? लग्नामध्ये, मॅरेजला. शनी 7व्या घरामध्ये शक्यतो मोस्ट केसेस, म्हणजे मी असं ना 100% केसेसमध्ये, मोस्ट केसेसमध्ये 30-32 नंतर लग्न होतं शनी 7व्या घरात असेल तर. आणि ज्या व्यक्तीला घरी जायची इच्छा नसते ना, तो झाला शनी 7व्या घरामध्ये. अच्छा. की म्हणजे घरी जाऊन भांडण होणारच आहे, बायको बरोबर काहीतरी होणारच आहे, बाहेर मित्रांसोबत फिरतोय, कारण देऊन आज इथे आलोय वगैरे. शनी आहे म्हणजे त्याच्यासाठी. म्हणजे हे असं अजून एक असतं, म्हणजे समजा शनीचा संबंध करिअरच्या घराशी होत असेल, त्यांचं असं असतं की करिअरमध्ये जो व्यक्ती असतो की 8 वाजेपर्यंतच वर्किंग टाइम आहे, पण हा बसलाय 10 वाजेपर्यंत, घरी जायचं नाहीये मला म्हणून. तर हे पण 7व्या घरात शनीचे म्हणजे स्पेशालिटी आहे. ओके. 7व्या घरात शनी हा बिझनेससाठी खूप चांगला आहे. बिझनेस पार्टनरसाठी नाही, फक्त बिझनेस पार्टनरशिप करू नये. अच्छा. कारण की शनीसारखा व्यक्ती जर नाही मिळाला तर प्रॉब्लेम आहे. मिळाला तर काही प्रॉब्लेम नाही, पण मेच्युअर पार्टनर त्यांना एक्सपेक्टेड असतो, बिझनेस पार्टनर पण आणि लाईफ पार्टनर पण. शक्यतो 7व्या घरात शनी असले ज्यांचे पार्टनर असतात ते एकदम मॅच्युअर असतात आणि आपल्यापेक्षा मोठे असतात वयाने. म्हणजे 2-3 वर्षाचा गॅप असतो. 3 वर्ष मी मोस्टली ॲव्हरेज पाहिलेलं आहे. ओके. आणि लग्न उशिरा जरी झालं तरी थोडेफार ॲक्सेप्टन्स तिकडे आपल्याला करावं लागतं. जे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन आहे, समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण. मुलगा आहे, त्याच्या 7व्या घरामध्ये शनी आहे, तो असा म्हणला की माझ्या बायकोनी घरातलं पण काम करायचं, बाहेरचं पण करायचं, माझ्या आईवडिलांना पण सांभाळायचं. हे आपण कॉमन आहे, आता आजकाल खूप ऐकतो. ते तसं अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवलं तर भांडणं होणं नॉर्मल आहे. एक तर लेट लग्न झालं. हां, लेट झालं. आणि रिअलिस्टिक ठेवा, म्हणजे ठीक आहे की घरातलं तुझं होत नाही, बाहेरचं होतं, ठीक आहे बाहेरचं कर. म्हणजे काहीतरी एक ॲक्सेप्ट करणं गरजेचं असतं. ॲक्सेप्टन्स शिकवायला तिकडे शनी आलेला आहे. अच्छा. राहू केतू राहिलेत. आता मी आधी केतू सांगतो, मग राहू सांगतो, कारण राहू जरा 7व्यामध्ये जरा स्पेशल आहे. 7व्या घरामध्ये केतू डिटॅचमेंट करतोय. कोणापासून? लग्नापासूनच, म्हणजे जोडीदारापासून. या माणसाला समजा त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम असेल आणि त्यांना सेपरेट व्हायचं असेल, तर ज्या दिवशी डायव्होर्स पेपर्सवरती साईन करायला जाईल ना, त्यांचा 7व्या घरात की तुला खूप छान वाटेल, अरे वा झालं बाबा, म्हणजे डिटॅच झाले की त्यांना बरं वाटतं. म्हणजे आता प्रत्येकाला ॲप्लिकेबल होईल नाही होईल, कारण की एकटा केतू असेल तर या गोष्टी जास्त ॲप्लिकेबल आहे. आणि पण यासाठी समोरच्याची कुंडली पण फार महत्त्वाची आहे. कारण की काय ना, 7व्या घरामध्ये काय आहे, जसं मी आत्तापर्यंत जे सांगितलं ते तेव्हाच म्हणजे बेस्ट आहे, तेव्हा समोरच्या व्यक्तीचं पण ते अलाईन होईल. समजा कोणाचा शुक्र आणि समोर आला शनी, ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे, नाही तर गैरसमज. बरोबर आहे. तर केतूला समजा केतूचाच व्यक्ती मिळाला तर चांगला असतो. म्हणजे 7वं घर केतू आला, 7व्या घरात केतू सोबतच लग्न केलं तर खूप छान. राहू सोबत झाल्यावर मग ते उलट झालं ना. कारण की याला जोडीदारापासून लांब जायचंय आणि त्याला हवंय, तर मध्ये म्हणजे तर तशी गोष्ट होते. 7व्या घरामध्ये केतू असे आध्यात्मिक खूप जास्त होतं लग्नानंतर.
म्हणजे समजा एक एक्झाम्पल घेऊया. समजा कोणाचा 5व्या घरामध्ये राहू आहे आणि 11व्या घरामध्ये केतू आहे. जसं मी पहिल्या भागात सांगितलं 180 डिग्री अपोजिट असतात. बरोबर. आता केतूची दृष्टी येते 7व्या घरावरती, म्हणजे आणि 5वं घर रोमॅन्टिक रिलेशनशिपचं. लग्नाआधी तर फारच प्रेम होतं, लग्नानंतर काय झालं काय माहिती. तर ही कंप्लेंट त्यांची कायम असते. बरोबर. कारण की 7वं घर आपलं ॲक्टिवेट होतं लग्नानंतर, त्यामुळे ते एकदमच अचानक डिफरन्स वाटायला लागतो. काही काहींचं असं पण असतं की लग्नाआधी फार कमी बोलायचे, आता जास्त बोलतात. किंवा त्यांचा 5व्या घरामध्ये शनी आणि 7व्या घरामध्ये शुक्र असला की त्यांचा तसा स्वभाव असतो. आता राहू 7वं घर, आता जसं मगाशी चर्चा झाली अटॅचमेंट झाली जोडीदाराला, आणि 7वं घर राहू थोडं इल्युजन क्रिएट करतं, भ्रम आपण म्हणतो ना. आणखी पहिल्या घरात केतूवाला म्हणल्यावरती तो डिटॅच होतोय स्वतःपासून आणि त्याला असं वाटतं समोरच्या व्यक्ती चांगला आहे किंवा तोच बरोबर आहे. 7व्या घरात जेव्हा राहू असतो, अटॅचमेंट झाली स्पाऊसला, आणि ती भ्रममध्ये असल्यामुळे काय होतं की कधी कधी चुकीच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध घडण्याची शक्यता असते, लग्न आहे स्पेशली प्रेमसंबंधापेक्षा. आणि असं होतं ना, मी बरेच केसेस पाहिलेत आजपर्यंत. मी असं नाही वाटतं सगळ्यांना लागू होतं, पण 7व्या घरामध्ये राहू असले की हे शक्यतो असं असतं की मी कोणाचंच ऐकणार नाही, मला लग्न करायचं म्हणून मी करेलच, आणि मग कुठे ना कुठे तो प्रॉब्लेम व्हायला सुरू होतो. मग त्यामुळे 7व्या घरामध्ये राहू आहे त्यांच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे की घाई करू नका, व्यवस्थित कुंडली मॅचिंग वगैरे करा, घरी वगैरे विचारा आणि मग पुढे जा. हे आपलं 7व्या घराचं स्पेशल आहे. झालं 7वं घर पूर्ण झालं. आता 8व्या घराकडे वळू शकतो. 7वं पूर्ण झालंय, पूर्ण ठीक. 8व्या घराकडे येऊया. 8वं घर आता हे पण दुष्ट स्थान आहे. 6, 8, 12 जिकडे रोमन अंक 6 दिसतोय, 8 दिसतोय, 12 हे सगळं दुष्ट स्थान आहे. ओके. 8 नंबर आला दुष्ट स्थान मध्ये, म्हणजे 8 इथे जनता 8 पण लिहिलेला असू शकतो. आता इथे 12 नंबर लिहिलेला आहे. तर 8 झालं. 8वं जे घर झालं ते झालं सडन इव्हेंट. सडन म्हणून दोन्ही झालं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि ते शक्यतो फायनान्सच्या बाबतीत जास्त आहे, गेन्स लॉस. हे काय काय दर्शवतं 8वं घर? तेच सांग, फायनान्स. म्हणजे फायनान्स नाही, गुप्तधन म्हणू शकता. ओके. आणि सडन इव्हेंट्समध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण झाले. ओके. अपघात म्हणू शकतो किंवा गुप्तधन, लॉटरी. चांगल्या अर्थाने वाईट लॉस पण, म्हणजे कधी कधी कोणाच्या स्कॅम मध्ये पैसे गेले, या दोन्ही. डेथ वगैरे पण येते, डेथ पण, कॉज ऑफ डेथ येते. पण ज्योतिषशास्त्रामध्ये एक गोष्ट पहिल्या भागामध्ये सांगायची राहिली, ज्योतिषशास्त्रामध्ये मृत्यू सांगायला अलाउड नाहीये. हो, ठीक आहे ना. म्हणजे कधी होणार आहे आणि कारण चालतं, पण मी शक्यतो तरी जितकं टाळता येईल तेवढं कमी सांगतो. कारण काय होतं ना, समजा कोणाचा ऍक्सिडेंटनी मृत्यू असेल आणि ऍक्सिडेंट त्यांचा झाला, तो छोटासा झाला, पण तरी असं वाटत राहतं आपण मृत्यू जवळ आली का. तर मध्ये कधी कधी काय होतं की आपण मॅनिफेस्ट होतं तेच. बरोबर. तर 8व्या घरामध्ये सडन इव्हेंट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, गेन्स लॉस दोन्ही पण. म्हणजे काय काहींचं असं पण असतं, लॉटरी पण नाही, पण समजा अचानकच खूप मोठी ऑर्डर आली आणि अचानक पैसे मिळाले, किंवा असं खूप मोठी ऑर्डर आली आणि अचानक कॅन्सल होऊन गेली, मग नुकसान झालं. दोन्ही गोष्टी आहे, सडन गेन्स लॉस. याच्या घरात 12 दिसतंय आपल्याला. अजून 8वं घर अजून एक याचं आहे, ऑकल्ट सायन्स, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, वास्तू. आणि हे ना दोन्ही आहे, ब्लॅक मॅजिक, व्हाईट मॅजिक. आता मी सांगतो की कोण करायला का नाही पाहिजे. एक म्हणजे करूच नाही, म्हणजे शास्त्राने पण सांगितलं करू नये, पण शक्यतो ऑकल्ट सायन्स, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी वगैरे यांचा इंटरेस्ट 8व्या घरातनं दिसतो. आणि अजून 8वं घर इंटिमसीचं आहे, कामुक सुख, जे आता लग्नाचं चाललंच होतं आपलं तेव्हा. म्हणजे याचं किती राहणार आहे, कमी राहणार आहे, हे 8व्या घरातून दिसतं. आणि त्यात लाजण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे लोक असं म्हणजे विचार करू शकतात की अरे ज्योतिषाला तर सगळं माहिती आहे. असं काही नाही, लाजण्याचं काही नाही, माणूसच आहे शेवटी, प्रत्येकाला. बरोबर. 8वं जे घर आहे अजून एक आलं की सर्जरी, म्हणजे कोणाची सर्जरी होणार आहे का नाही. समजा सर्जन होणं करिअर पण असू शकतं, एस्पेशली आता जसा म्हणजे करिअरच्या घराशी संबंध असेल तर. आणि 8वं हे घर सिक्रेट गोष्टींचं आहे, डिटेक्टिव्ह. म्हणजे जर करिअरचा संबंध असेल असं तर डिटेक्टिव्ह वगैरे, रॉ एजंट एक्सेट्रा. आता ते कोणी समोर येऊन सांगणार नाही रॉ एजंट असेल तर, पण सिक्रेट रिलेटेड त्यांच्या गोष्टी घडतात जास्त. आणि 8व्या घरामध्ये काय होतं, लॉंगिव्हिटी राहिला. आणि 8व्या घरामध्ये लॉंगिव्हिटी, आयु किती राहणार आहे, जे की आपण सांगू शकत नाही.
हा म्हणजे सांगत नाही आपण. हा म्हणजे दीर्घायुष्य आहे का नाही तेवढं सांगू शकतो, पण शक्यतो दीर्घायुष्य नसेल ना तर विषय काढूच नाही. उगाच मग ते डोक्यामध्ये फिरत राहतं. ठीक. म्हणजे 8व्या घरामध्ये आपल्याला काय काय दिसतं, तर सडन इव्हेंट्स दिसतात. त्याच्यामध्ये लॉंगेटिव्हिटी, आयुर्मान किती आहे हे दिसतं. त्याच्यामध्ये इंटिमसी दिसते, सेक्स लाईफ किंवा सेक्शुअल डिझायर किती आहे ते दिसतं. बरोबर. बरं. आणि याच्या आपण जी कुंडली हातात घेतली अजयची, त्याच्यामध्ये 12 नंबर आलेला आहे, जो मीन आहे गुरु. आता गुरु आता इंटिमसीचं घर आहे. गुरु केतू हे आध्यात्मिक धार्मिक वाले, त्यांना या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही पेक्षा मी असं म्हणेल की अजिबात नाही असं नसतं, पण असं आहे की संसारात अडकल्यासारखाच झाला ते परत, की इच्छा नाही आहे तरी. बरं. आणि मीन राशी म्हणल्यावरती जलराशी पडते, म्हणजे त्यांना म्हणजे इंटरेस्ट नाहीये पण सांगता नाही येते असं होतं. फक्त एक 12 नंबरमध्ये समजा सडन इव्हेंटच्या गोष्टी पाहिलं की समजा क्रूर ग्रहाचा संबंध 8व्या घराशी होत नसेल तर सडन लॉसेस पासून वाचवतं. समजा गुरु असेल कोणाचा किंवा गुरुची दृष्टी असेल, आता 12 नंबर मीन राशी म्हणून गुरुचा संबंध आलाच तर आपण म्हणतो की याच्या आयुष्यामध्ये गेन्स होण्याची शक्यता असते, गुप्तधन मिळू शकतं, लॉस व्हायची शक्यता कमी असते. म्हणजे मी असं नाही झिरो जाते, पण पॉसिबिलिटी इज व्हेरी लेस. गुरु लॉस पासून वाचवतो पण प्रॉफिट देतो, म्हणजे सडन प्रॉफिट गेन्स वगैरे. गुप्तधनची शक्यता जास्त असते गुरु 8मध्ये. म्हणजे घराची जमीन खोदून पाहायला म्हणजे सापडून जाईल आपल्याला. गुरुबद्दल आपण हे बघूयात आता. मंगळ शुक्र वगैरे, मंगळाबद्दल बोलूयात. मंगळ असेल किंवा म्हणजे मेष राशी किंवा वृश्चिक राशी असेल, मंगळ 8व्या घरामध्ये मांगलिक बनवतो. जसं आपलं 1, 4, 7 झालं आणि 8मध्ये मंगळ पण मांगलिक झाला. एनर्जी आता कशात जाईल? 8व्या घरातल्या गोष्टींसोबत. म्हणजे कामुक जास्त नाही म्हणता येणार, पण असेल इंटरेस्ट. म्हणजे भले आपल्या जोडीदारासोबतच पण इंटरेस्ट असेल, नॉर्मली बोलू शकतो. आणि 8व्या घरात 8वं घर हे ट्रान्सफॉर्मेशनचं पण आहे. म्हणजे काहीतरी शिकून स्वतःला अपग्रेड करणं, किंवा आपण असं पण म्हणू शकतो की आयुष्यात काहीतरी घटना घडली म्हणून हे असं झालं, काय होता काय झालं काय झालं अशा पद्धतीने. म्हणजे ज्यांना असं मंगळ असेल त्यांना असं, किंवा राहू असेल, आता राहू केतूकडे येऊ आपण, असं एकदम शॉकिंग चेंज असतो. म्हणजे आधी तर एकदमच असा होता, आता अचानकच बदलला, खूपच बदलला, आणि ते 8व्या घरातनं दिसतं. मंगळाला इंटरेस्ट आहे स्वतःला इम्प्रूव्ह करण्यामध्ये, आणि मंगळ 8व्या घरामध्ये म्हणजे थोडं हीट रिलेटेड मांगलिक पण आहे, आणि थोडंसं हे ॲक्सिडेंटला पण असतं, ते सांगायचं नाही मग काय. मंगळ 8व्या घरात ठीक आहे ना, ते सोडूनच द्या. असं आपलं मंगळ आहे. मंगळ आहे. पुढे येऊयात शुक्राकडे. शुक्र आता 8व्या घरामध्ये, शुक्र रोमॅन्टिक, कामुक सुख कुठे गेलंय? 8व्या घरामध्ये. बरं. तर 8व्या घरामध्ये शुक्र, आता ते सांगायची गरजच नाही, ते क्लिअरली दिसतंय समोर. आणि शुक्र 8व्या घरामध्ये सडन लॉसेस वगैरेचा संबंध तेव्हा येतो जेव्हा शुक्र दूषित असेल किंवा नीचचा असेल. शुक्रचं जेव्हा म्हणजे महादशा किंवा अंतर्दशा वगैरे चालू असेल तेव्हा पण थोडे प्लस मायनस इव्हेंट्स होऊ शकतात. आता शुक्र संपत्तीला त्यामुळे संपत्ती रिलेटेड सडन इव्हेंट व्हायची शक्यता आहे. मी असं नाही म्हणत लॉसच होईल किंवा गेनच होईल. जसं गुरुच्या केसमध्ये सांगितलं की लॉसची शक्यता कमी आहे, इकडे दोन्ही आहे प्लस मायनस. कुंडलीप्रमाणे ते डिफर होईल. त्यांचा शनी 8व्या घरामध्ये राहू आहे किंवा गुरु आहे. ते आतापर्यंत हा पूर्ण पॉडकास्ट म्हणजे पहिला भाग पण पूर्ण पाहिला असेल, आतापर्यंत बघत पण तेच असतील. आता बुधामध्ये काय होतंय, बुधाला पाहिजे लॉजिक, इंटेलिजंट आहे, आणि लॉजिक मिळालं नाही तर त्यांचं आता इकडून बुध त्यांच्या दुसऱ्या घराला बघेल. दुसरं घर वाणीचं सांगितलं होतं मी, बरोबर. आता तो सारख्याच मिळेल मग बाहेर, की म्हणजे त्यांना लॉजिक मिळालं नाही, त्यांना असं कोणी ज्योतिष मिळालं समजा कोणी की तुमच्या ह्याच्यामध्ये मला धनलाभ दिसत नाहीये, खूप त्रास दिसतोय, आपण म्हणू की गुरुजी सांगा मग काय वगैरे. नाही ते सांगता नाही येणार, ते तसंच आहे. हे बुधाला चालणार नाही. बुधाला लॉजिक पाहिजे, मला लॉजिक सांगा. मग त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे सारख्याजम कमेंट पास करायला सुरू करतो. मग समोर म्हणजे समोर जरी नाही बोलला तरी तो बोलतो. मग कुठे ना कुठे जो आपण म्हणतो की ज्योतिषशास्त्र किंवा ऑकल्ट सायन्स वरती जो स्केप्टिसिझम असतो तो 8व्या घरामध्ये बुध दिसून येतो. आता तो कधी तो सगळ्यांना ऍप्लिकेबल नाहीये. जर तुमचा म्हणजे तुम्हाला समजा कुठला लॉजिक देणारा व्यक्ती मिळाला
तो बुधालाच आवडतो. बर. म्हणजे ज्योतिषशास्त्र विषय असा आहे की कुठलाही ग्रह असला तरी त्याचा इंटरेस्ट येतो. शनी राहू गुरु तर मी सांगितलंच, बुधाला फक्त लॉजिक पाहिजे. बर. लॉजिक नाही दिलं त्याला काय इंटरेस्ट नाही. तो ताण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, पुढे येऊयात. 8व्या घरामध्ये चंद्र. 8व्या घरामध्ये चंद्र. आता चंद्रची ही थोडी वीक पोझिशन आहे. एस्पेशली समजा मंगळ नाहीये, गुरु नाहीये किंवा बघत नाहीये तर चंद्र थोडासा वीक होतो इकडे, किंवा उच्चचा नाहीये किंवा स्वराशीमध्ये नाहीये. चंद्र म्हणजे 8व्या घरामध्ये असं आहे की इमोशनल ओव्हर थिंकिंग, खूप जास्त विचार करणे. सडन इव्हेंट जरी झालं तरी खूप जास्त विचार करतात. किंवा आपण म्हणतो की समोरच्या व्यक्तीने त्यांना म्हणलं की तुझ्यामुळे या गोष्टी घडल्या, ओव्हर थिंकिंग. तर ओव्हर थिंकिंग किंवा स्वतःला जास्त दोष देणे हे पण मून 8व्या घरात जास्त होतं. 8व्या घरामध्ये चंद्र हे ऑकल्ट सायन्सला इमोशनल अटॅचमेंट देऊ शकतात. जसं मी शनी राहू गुरु सांगितलं, असं नाही की चंद्राला इंटरेस्ट नाहीये, पण बरा असतो. म्हणजे त्याची इमोशनल अटॅचमेंट असल्यामुळे ते ओव्हर थिंकिंग जे आपण म्हणतो 8व्या घरामध्ये, म्हणजे त्याची रेमेडीज तीच आहे की ओव्हर थिंकिंग जर होऊ नये तर त्याच्यासाठी मग त्यांना ऑकल्ट सायन्सचा अभ्यास करणे गरजेचं आहे. ओके. त्याच्याने ते नॅचरल ॲक्सेप्टन्स करतील त्यामुळे की या गोष्टी माझ्यामुळे किंवा म्हणजे स्वतःला दोष देण्यामध्ये नाहीये, ज्या घडायच्या जाऊन घडल्या. ते मोडस ऑपरेंडी लक्षात येते त्यांच्या. बरोबर. आणि ते अलिप्त होतात किंवा अतिविचार थांबतात थोडक्यात. ठीक आहे, चंद्र संपला. सूर्यावर इथे येऊयात. सूर्य 8व्या घरात. आता 8वं घर सिक्रेट गोष्टींचं आहे आणि सूर्याला स्वतःला शो करायला होतं, असं म्हणजे रुबाब दाखवायचा आहे. तर मग सिक्रेट जागेवरती सूर्य जाऊन बसला तर म्हणजे फाट्यावर मारतील म्हणजे ते तसले. म्हणजे त्याची ॲबिलिटी आपण तेवढी युटिलाइज करू नाही शकत आहे. म्हणजे सूर्यावरती कोणीतरी झाकण ठेवल्यासारखं आहे. म्हणजे आता प्रकाश येत नाहीये, आहे पण येत नाहीये, लॉजिकच्या नादात पडत नाहीत. आणि तसं बुधाला लॉजिक पाहिजे. सूर्याचं 50-50 आहे म्हणजे ऑकल्ट सायन्सला घेऊन. ज्योतिषशास्त्रामध्ये वगैरे सूर्याचं असं असतं की समजा मला मानायचंय शास्त्र तर मी मानेल, तुम्हाला लॉजिक दे काय पण दे, मला काही फरक पडत नाही. माझा विश्वास आहे तर आहे, नाही तर नाही. ओके. सूर्य याच्यात आहे सांगण्यासारखं अजून काही? 8व्या घरात सूर्य तेवढंच खूप आहे. ओके, ठीक आहे. बुध सांगितला आपण, शुक्र सांगितला, मंगळ देखील सांगितला, गुरु, शनी, राहू, केतू. गुरुचं एक स्पेशल सांग. गुरु गुरु तसा आपण 12 नंबरच्या राशीमध्ये या कुंडली केलेला आहे. गुरुचा मला एक सांगायचं होतं, 8व्या घरामध्ये ज्यांचा गुरु बसलेला आहे, पाहत असेल नाही बसलेला असेल, यांचा एक म्हणजे कॉमेडी एक आहे, म्हणजे की एस्पेशली समजा कोणी वर्क लाईफमध्ये किंवा कॉर्पोरेटमध्ये कोण असेल 8व्या घरामध्ये गुरु आहे, त्यांचं समजा अपोजिट जेंडरशी बोलणं निघालं तर लोकांना असं वाटतं की यांचं काहीतरी चालू आहे, तर रुमर असतो. म्हणजे रुमर लवकर यांच्याविषयी पसरत. या कुंडलीत पण दिसतंय म्हणजे गुरु म्हणते जेव्हा पण म्हणजे अपोजिट जेंडरशी आपण जनरल पण बोलणं झालं ना तरी पण त्यांना असं वाटतं. त्याच्यामागे रिझन काय असतो ना, 8व्या घरातला गुरु दुसऱ्या घराला बघतोय. अच्छा. दुसरं घर वाणीच आहे, तर सपोर्टिव्ह असं सांभाळून घेणारे वगैरे. तर समोरच्याला म्हणजे इतर लोकांना असं वाटतं की हा जरा अतिच करतो त्यांच्यासोबत, म्हणून त्यांना कुठे ना कुठे तसं गैरसमज व्हायची शक्यता असते. आणि गुरुचं एक राहिलं ऑकल्ट सायन्स, तर मी सांगितलंच. ज्योतिषशास्त्रामध्ये इंटरेस्ट खूप येऊ शकतो. शनीला पण आता तो जाता, शनीकडे वळतोच मी. शनी 8व्या घरामध्ये किंवा दृष्टी असेल 8व्या घरामध्ये शनीची, खूप इंटरेस्ट असतो. आणि शनीचं असं आहे की शनीला ओळखता येतं कोण फसवतं आणि कोण नाही, ही ॲबिलिटी शनीची आहे. 8व्या घरामध्ये फक्त काय होतं, जसं मी गुरुला सांगितलं की लॉसेस कमी होऊ शकतात, इकडे लॉसेस व्हायची शक्यता असते. एस्पेशली आपल्याला शॉर्टकट मारायची सवय असेल शनीला चालत नाही शॉर्टकट मारलेले, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट पण चालत नाही आणि मोहातना केलेले इन्व्हेस्टमेंट पण चालत नाही. लक्ष्मी चिट फंड असलं काही केलं तर मग आहे दंडाचा पैसा डबल. चांगला म्हणजे नुकसान आहे त्याच्यात. आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवर फोकस करायला पाहिजे. म्हणजे शेअर मार्केट जरी करताय तरी एक शेअर घेतला तरी तो मी 5-1 वर्ष ठेवतोय. म्युच्युअल फंड लॉंग टर्म वाला करतोय, असं नाही की आज घेतले की लगेच विकतो. शनी तसं करत नाही. म्हणजे शनीला त्या गोष्टी चालत नाही. शनीला असं आहे की हळूहळू करा, व्यवस्थित करा. इथे 8व्या घरामध्ये शनी आपल्याला असं प्रवृत्त करू शकतो की हा जाऊया जाऊया जाऊया, आणि ते प्रवृत्त केल्यामुळे त्यांना दंडा बसतो चांगला. अच्छा, ओके. राहू केतू. राहू 8व्या घरामध्ये. 8व्या घरात राहू, आता अटॅचमेंट झाली
म्हणजे या सगळ्या गोष्टींसोबत हां. सडन इव्हेंट पण खूप घडतात. सेक्शुअल डिझायर जास्त असेल खूपच या जास्त. माणसामध्ये. ओके. म्हणजे शनीला एक राहिलं होतं आपलं डिझायरचं सांगायला, हम्म. की शनी इंट्रोवर्ट आहे. हम्म. त्याला इच्छा आहे नाही आहे दोन्ही गोष्टी करतात, हम्म. पण एक्सप्रेस नाही करू शकत. हम्म. म्हणजे जर आतनच दाबून त्याचं ठेवणे, डिझायर आहे हां, परंतु तो एक्सप्रेस करत हां, नाही. किंवा नसलं तरी पण सांगता नाहीत की मला नाही करायचंय. हम्म. तर हे जरा हां, थोडंसं म्हणजे क्लिष्ट प्रकरण आहे. म्हणजे जरा हां. कन्फ्युजनमध्ये काय करू कळत नाहीये. ओके. आणि जेव्हा राहूचा जर राहूला तर म्हणजे आहे अटॅचमेंटच आहे. आणि राहू हे अटॅचमेंट ऑकल्ट सायन्सला पण येतो, ज्योतिषशास्त्राला. हम्म. त्यांना खूपच जास्त आवड असते. हम्म. म्हणजे म्हणजे यांचं वेगळ्या वेगळ्या हे विषयांकडे इंटरेस्टिंग वळण्याची घर आहे शक्यता ऍक्च्युली पण आहे. हां, 8वं घर. हां. म्हणजे जेव्हा मी ब्लॅक मॅजिक आणि व्हाईट मॅजिक सांगितलं, हम्म. तर राहूला थोडीफार इच्छा होते वळण्याची. हम्म. आणि वळू नये, कारण की तसंही शास्त्राने पण सांगितलं ब्लॅक मॅजिक करू नका. हम्म. तर त्यामुळे आता मी कोणाचं नाव वगैरे घेत नाही, यांनी करू नका, त्यांनी करू नका. हम्म. पण शक्यतो व्हाईटला स्टिक व्हा. हम्म. म्हणजे ज्योतिषशास्त्र शिका किंवा अंकशास्त्र शिका. हम्म. पण ज्याच्याने दुसऱ्याचं हिलिंग होईल, जसं आपण पहिल्या भागात पण बोललो. हम्म. आणि ब्लॅक मॅजिकने तुम्ही काय हिलिंग करत नाही ते मलाही माहिती आहे. बरोबर. तर ते हिलिंगच्या दृष्टीने तुम्ही जर म्हणजे ज्योतिषशास्त्र वगैरे शिकले, तर मग त्याच्याने जास्त फायदा होऊ शकतो. ओके. आता केतू 8व्या घरामध्ये इकडे पण लॉजिक पाहिजे. डिटॅचमेंट झालं ना, कारण हम्म. आता मी असं नाही म्हणत आहे की यांना अजिबातच इंटरेस्ट नाही आहे ज्योतिषशास्त्रामध्ये वगैरे. पण त्यांचं असंच की लॉजिक पाहिजे. हम्म. त्यांच्यासमोर पण बुधासारखंच असतं. कोणी फसवायचा प्रयत्न केला किंवा लॉजिक ज्यांनी सांगितलं नाही, तर केतूला ते पटत नाही. एस्पेशली समजा कोणाचा केतू आणि बुधच एकत्र आलेत 8व्या घरामध्ये, त्यांना तर लॉजिक पाहिजे. नाहीतर हे म्हणजे दुसऱ्या घराला दोन्ही पण प्लॅनेट बघताय, सार्कॅझम, मग जिकडे आपण म्हणतो ना की डायरेक्ट ट्रॉल कमेंट टाकून डायरेक्ट त्याला काटून टाकायचा. तर या गोष्टी घडतात जास्त. अच्छा, केतू डिटॅचमेंट आहे. मग या घरामध्ये ॲस्ट्रॉलॉजी वगैरेशी डिटॅचमेंट असते का याची? नाही, डिटॅचमेंट नसते, पण अटॅचमेंट पण नसते. अच्छा. म्हणजे काय म्हणू आपण, स्पिरिच्युअल इंटरेस्ट पण आहे. कारण की ज्योतिष विषय हा ना तो स्पिरिच्युअलच आहे. त्यामुळे त्याच्यातनंच डिटॅचमेंट व्हायला लागली तर मग ते म्हणजे तो प्लॅनेटच स्वतः म्हणजे ग्रह स्वतः अध्यात्माचा आहे. तो अध्यात्मापासून कसा आणि डिटॅच इंटिमसीला वगैरे डिटॅचमेंट होते यांची? हां, होते, बऱ्यापैकी होते. केतूमुळे इंटरेस्टच चालला जातो. म्हणजे ज्यांचा राहू आहे 8व्या घरामध्ये आणि त्यांनी केतूबालाशी लग्न केलं, तर मग काही फिजिकल कम्पॅटेबिलिटी म्हणजे होणार नाही किंवा कठीण असते. ओके, इंटरेस्टिंग आहे. हे 8वं घर पूर्ण झालंय. मला वाटतं थोडं थांबूयात. जसं आपण पहिल्या पार्टमध्ये 1 ते 4, दुसऱ्या पार्टमध्ये 4 ते 8 असे घेतले, तसं आता उरलेल्या एका पार्टमध्ये आपण काय करूयात, मग 8 ते 12 घेऊयात. पुढचा पार्टकडे वळूयात. तर मित्रांनो, कसं वाटतंय? फार इंटरेस्टिंग आहे, मजा येते. तुम्ही सगळे कोरिलेट करत असाल. मला तर असं म्हणजे मला फिलिंग येते की प्रत्येकजण असं फॅमिलीची प्रत्येकाची कुंडली काढून बसले असतील आणि आपापले ट्रेट्स चेक करत असतील. खूप छान, खूप इंटरेस्टिंग, मजा येते. परंतु आजच्यापुरतं आत्ता थांबूयात. आणि मला वाटतं आत्तापर्यंत आपण 1 ते 4, 4 ते 8 घरं पाहिलेली आहेत आणि त्यांचा जे काही कॉम्बिनेशन सगळ्या 12 राशींशी आणि 9 ग्रहांशी होतं आहे ते सगळं पाहिलेलं आहे. पुढील पार्टमध्ये उरलेले जे काही 9 ते 12 आहेत घरं आणि त्यांचं कॉम्बिनेशन 12 राशींसोबत आणि 9 ग्रहासोबत ते पाहूयात. तोपर्यंत राम राम घेतो आम्ही. धन्यवाद. थँक्यू सो मच.